रेकॉर्डिंग. सो सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो, मी या 3 दिवसाच्या बूट कॅम्पमध्ये. सर्वात आधी आणि पुढे जाण्याआधी सर्वात महत्त्वाचं हे आहे की हा जो कॅम्प आहे हा एका दिवसाचा नाही, हा 3 दिवसाचा आहे. सो सर्वात पहिलं कमिटमेंट तुमच्याकडून हे लागणार आहे की तुम्ही आज जर का इथे आहात तर तुम्ही उद्याही इथं असले पाहिजे आणि परवाही इथं असले पाहिजे ॲट एनी कॉस्ट. ओके, म्हणजे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, तुम्ही कुठं बाहेर जात असाल तरीही तुम्ही मोबाईलवरून जॉईन करू शकता. यू शुड बी देअर ॲटलिस्ट, कारण की तुम्ही जर का 3 दिवस हा प्रोग्राम ऐकला जरी तरीही तुम्हाला जवळजवळ 60-70% गोष्टी क्लिअर होतील कोचिंग मधल्या. ओके, सो खूप स्पेसिफिक आपण हा प्रोग्राम केलेला आहे. सो त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या या 2 दिवसामध्ये म्हणजे आज उद्या आणि परवा भरपूर गोष्टी शिकायला मिळणार आहेत. म्हणजे इवन तुमचं प्रॉडक्ट कसं बनवायचं, त्याची प्राइसिंग, AI टूल्सचा काय वापर होतो, तुम्ही कितीला सेल केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आपण. ओके, सो प्रत्येक वेळी प्रत्येक प्रोग्राम मध्ये काहीतरी नवीन आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मागं एक 6 दिवसाचा प्रोग्राम झाला, त्याच्या आधी भरपूर आपले प्रोग्राम होतात 3-3 दिवसाचे. मी 1 तासाचा प्रोग्राम का करत नाही हे तुम्हाला मी सांगतो, की 1 तास 2 तासाचे प्रोग्राम मी का करत नाही. त्याचं कारण हे आहे की मला असं वाटतं की 1 ते 2 तासामध्ये जेवढं मला द्यायचं आहे तेवढं मी देऊ शकत नाही लोकांना. ठीक आहे, आणि अर्धवट नॉलेज देणं मला योग्य वाटत नाही. म्हणजे फक्त माझं एक 20 मिनिटाचं 1 तासाचं तुम्ही इंट्रोडक्शन ऐका आणि मग तुम्ही डिसिजन घ्या, हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी 3 दिवसाचे 6 दिवसाचे असे प्रोग्राम करतो आणि मी तुम्हाला सुद्धा हेच सांगेल की ॲज अ कोच, जर का तुम्हाला कोच व्हायचं असेल किंवा कोच होण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी ऑफलाईन मध्ये काम करत असाल पण तुम्हाला ऑनलाईन जर का काम करायचं आहे, तर सर्वात मोठा मुद्दा हे आहे की तुम्ही तुमच्या स्टुडंट्सला, तुमचे जे काही पार्टिसिपंट आहेत त्यांना किती जास्त डिलिव्हर करू शकता आणि काय चांगलं डिलिव्हर करू शकता, दॅट डिपेंड्स. त्याच्यावर तुमची पुढची जी सक्सेस जर्नी आहे ते डिपेंड करते. ओके, सो आय होप एव्हरी वन इज विथ मी. जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स. तुम्हाला चॅट बॉक्सचा खूप जास्त वापर करायचा आहे, त्यामुळे वारंवार तुम्हाला चॅट बॉक्समध्ये हे टाईप करा ते टाईप करा असं चालू राहणार आहे. त्यामुळे बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्समध्ये ऍक्टिव्ह राहण्याचं अजून एक कारण असं असते की बऱ्याचदा मी सांगतो की पेन पेपर घेऊन बसा, पण बरेच लोक पेन पेपर घेऊन बसू शकत नाही, ट्रॅव्हलिंग मध्ये असतात. पण जेव्हा तुम्ही टाईप करता त्यावेळेस ते तुमच्या माइंडमध्ये रजिस्टर होतात गोष्टी, आणि त्या गोष्टी तुम्हाला लॉंग टाइम साठी लक्षात राहतात, जास्त वेळसाठी लक्षात राहतात. ओके, चला तर मग आज या सेशनची आपण सुरुवात करूया. जॉईन होणारे होत राहतील अजूनही लोक. ठीक आहे, तर चला. गुड. पुढे जाण्याआधी मला फक्त सर्वांनी एकदा चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आपण कुठल्या सिटीमधून जॉईन झालेले आहात, तुमच्या सिटीचं नाव आणि तुम्ही काय करता, तुमचं प्रोफेशन. ओके, जस्ट टाईप दिस इन द चॅट बॉक्स की तुम्ही कुठून जॉईन झालेले आहात, तुमच्या सिटीचं नाव. समजा फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती पुण्यातून असेल तर तो टाईप करेल पुणे, आणि जर का तो टीचर असेल तर तो टाईप करेल टीचर, पुणे टीचर असं. सो तुमचं नाव आणि तुमचं प्रोफेशन काय आहे हे दोन्ही तुम्हाला सोबत टाईप करायचे. ओके, नाव वेगळं प्रोफेशन वेगळं असं नका करू. म्हणजे तुमची सिटी. येस, मुंबईतून आहेत हेमंत सर, गायत्री मॅडम पुण्यामधून आहेत. गुड गुड, व्हेरी गुड. भूम मधून आहेत. ओके, अजून एक गोष्ट सांगतो, बरेच लोक या गोष्टीवर जज करतात की बाबा प्रोग्राम मध्ये किती लोक आहेत. सो वी आर हिअर टू लर्न. ओके, सो डू नॉट थिंक की किती लोक आहेत. मी पण हा कधीच विचार करत नाही की 4 लोक बसलेले आहे समोर, की 40 आहेत की 400 आहेत. ठीक आहे, मला जे द्यायचं आहे ते मी 100% देतो, आणि मला असेच लोक पाहिजे की जे 100% घ्यायसाठी तयार आहेत. सो डू नॉट थिंक अबाउट दिस आहे ना. म्हणजे जे जे एक्सटर्नल ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या बाजूला ठेवून आपल्याला काय शिकणार आहेत, काय शिकवणार आहे हा माणूस, ह्याच्याकडे आपण जर का लक्ष दिलं तर जास्त बेटर राहील मला असं वाटतं. ओके, पुणे ट्रेनिंग नामदेव सर, गुड. अभय तळेगाव दाभाडे सायकोलॉजिकल काउन्सिलर, पुणे थेरपिस्ट विजयजी, गुड गुड गुड. ओके ओके, बारामती थेरपिस्ट. ओके, ठीक आहे, गुड. करुणा सोनवणे, काय करता आपण मॅडम? जस्ट टाइप इन द चॅट बॉक्स व्हॉट डू यू डू. ओके, चलो, टाईप करत राहा तुम्ही, आपण पुढे जाऊया. सो हा प्रोग्राम जो आहे हा 3 दिवसाचा आहे. दररोज 2 तास तुम्हाला द्यावं लागणार आहे माझ्यासोबत. पण आय गॅरंटी यू की हे 2 तास तुम्हाला असं वाटेल हे 3 दिवस संपल्यावर की खूप काही शिकलो आपण. आणि जे काही फ्रीमध्ये या सरांनी दिलं आपल्याला, किंवा जे एका स्मॉल कॉस्टमध्ये जे काही या सरांनी आपल्याला दिलं, इट इज काइंड ऑफ फ्री थिंग, राईट. आणि तुम्हाला असं वाटेल की खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या आपल्याला. ओके, जे लोक प्रीमियम मेंबर आहेत, VIP मध्ये जे लोक आहेत, त्यांना बोनसेस पण काही दिलेले आहेत आम्ही. तर ते बोनसेस तुम्हाला तिसऱ्या दिवशी मिळतील.
ओके. दररोजची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे VIP मेंबरला. तुम्हाला तिसऱ्या दिवशी सगळे बोनसेस तुमचे मिळतील, ईबुक वगैरे सर्व जे काही आहे. ओके. सो क्लिअर. सो दिस इज अ 3 days लाईव्ह वर्कशॉप. पुन्हा एक गोष्ट सांगतो की मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये मी शिफ्ट होत राहतो. जास्त जे भाषा राहील ते मराठी किंवा इंग्लिश अशी राहू शकते. सो त्याला तुम्ही थोडं कन्सिडर करून घ्या. 3 दिवसाचा हा लाईव्ह मास्टर क्लास आहे. याचं नाव आहे बिकम अ डिजिटल कोच. तुम्ही डिजिटली कशा प्रकारे स्वतःची कोचिंग चालू करू शकता, किंवा तुमच्याकडे असलेलं नॉलेज आणि स्किल हे तुम्ही कसं लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता, त्यामध्ये तुम्ही लोकांना कशी मदत करू शकता, आणि तुम्ही स्वतः कशी स्वतःला मदत करू शकता, कसे पैसे कमवू शकता, रिस्पेक्ट कमवू शकता, कसा टाइम फ्रीडम तुम्ही क्रिएट करू शकता, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. आणि आय गॅरंटी यू दिस इज द व्हेरी ऑथेंटिक प्रोग्राम ऑफ इंडिया. ओके. आणि हे मी तुम्हाला अगदी रेकॉर्डिंगवर सांगत आहे, कारण की मला माहित आहे की व्हॉट इज गोइंग ऑन इन द मार्केट. ओके. सो डू नॉट वरी की खूप कमी लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो, खूप कमी लोकांसाठी आम्ही काम करतो, दॅट डझंट मॅटर. पण जे काही करतो ते आम्ही 100% करतो, आणि ते आमचे रिझल्ट बोलतात. ठीक आहे. सो आय विल शो यू माय रिझल्ट, की किती लोक आहेत, किती लोकांनी किती पैसे कमावलेले आहे. ओके. माझे रिझल्ट दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला माझ्या स्टुडंटचे रिझल्ट दाखवेल. ओके. आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस ऑर नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. काय म्हणता? मी किती पैसे कमवले याच्यापेक्षा माझ्या स्टुडंट्सनी किती पैसे कमवले, माझ्या स्टुडंट्सचे किती स्टुडंट्स आहेत ते जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट. राईट. है ना? ओके. सो बिकम अ डिजिटल कोच या प्रोग्रामचं नाव आहे. मी याला म्हणतो 500% लाईफ चेंजिंग प्रोग्राम आहे. का बरं 500%? कारण की या प्रोग्रामनी मागच्या 3 वर्षात अशा अशा स्टोरी क्रिएट केलेल्या आहेत, की असे असे लोक की जे अगदी घरी बसलेले होते, महिला होते, कधी त्यांनी आयुष्यात विचार नव्हता केला की आम्ही कधीतरी लाख रुपये पाहू आमच्या अकाउंटमध्ये, कधीतरी आम्ही स्वतःची कार घेऊ, कधीतरी आमचे 500 1000 स्टुडंट असतील. अशा लोकांनी भयंकर मोठ्या मोठ्या अचिव्हमेंट केलेल्या आहे. अँड दॅट्स अ व्हेरी, म्हणजे मला माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बिग थिंग, व्हेरी बिग थिंग फॉर मी. की मी पण एका छोट्या खेड्यातून, छोट्या गावातून येतो. मागचे 5-6 वर्ष झाले मी पुण्यामध्ये राहतो. पण तिथून येऊन आपण लोकांच्या जीवनात पण चेंज करतो, स्वतःच्या जीवनात पण चेंज करतो. दॅट्स अ बिग डील. म्हणून मला असं कुठेतरी वाटलं, आणि सतत वाटत राहते, की प्रत्येकाने ह्या गोष्टी समजायला पाहिजे. मला माहिती आहे की प्रत्येक माणूस कोच नाही होऊ शकत, पण 100 मधले 20 लोक तर होऊ शकतात, 25 लोक तर होऊ शकतात. सो वाय नॉट टू टीच देम. राईट. आणि बाकी मार्केटमध्ये काय चालू आहे हे तुम्हाला माहितच आहे. सो त्याच्यासाठी मी मराठी लोकांसाठी काम करत आहे, आणि ज्यांना मराठी समजते त्यांच्यासाठी काम करत आहे. सो हा प्रोग्राम जो आहे 8 ते 10 असणार आहे दररोज. ठीक आहे. शेवटचे 15 ते 20 मिनिटं तुमचे क्वेश्चन आन्सर होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही प्रश्न तुम्हाला येतील ते तुम्ही लिहून ठेवा चॅट बॉक्स आपल्या तुमच्या डायरीमध्ये, याच्यामध्ये. ओके. आणि एक रिक्वेस्ट आहे माझी, की जर का तुम्ही 3 दिवस अटेंड करू शकत असाल तरच तुम्ही आज इथं थांबा. किंवा जर का तुम्ही आज कराल, उद्या नाही कराल, परवा नाही कराल, तर ते तुम्हाला समजणार नाही, लिंक नाही लागणार. ठीक आहे. कारण की हे एका दिवसाचं काम नाही आहे. 3 दिवस तुम्हाला सतत पाहावं लागेल, अटेंड करावं लागेल. ओके. सो रूल्स. सर्वात पहिली गोष्ट आहे ती काय रूल्स आहेत प्रोग्रामचे, काय रूल्स आहेत. संपूर्ण 3 दिवसाचा प्रोग्राम तुम्ही अटेंड करावा. रेकॉर्डिंग मिळणार नाही असं इथे लिहिलेलं आहे, पण रेकॉर्डिंग मी तुम्हाला देईल, काळजी करू नका. पण जे लोक अटेंड करतील त्यांनाच मिळेल रेकॉर्डिंग. सो शक्यतो रेकॉर्डिंग नका बघू, कारण कोणी बघत नसते. ऑनलाईन अटेंड करा. पेन आणि नोटबुक घेऊन बसा. तुमच्याकडे असलं तर तुम्ही टाईप त्यामध्ये लिहू शकाल. एका ठिकाणी शांत बसून अटेंड प्रोग्राम करा. ह्याच्यासाठी की तुम्हाला काही गोष्टी समजल्या पाहिजे, त्याच्यासाठी. ओके. व्हिडिओ सुरू ठेवून प्रोग्राम करू शकता तुम्ही, पण काही अडचण असेल, कुठं अशा ठिकाणी असाल की तिथे तुम्ही व्हिडिओ चालू करू शकत नाही, तुम्ही बंद ठेवला तरी चालेल. ठीक आहे. चांगले कपडे घालून बसा, कारण की तुम्हाला बाकीचे लोक पण बघतात. सो मेक शुअर की तुम्ही चांगले कपडे घातलेले असावे. राईट. ओके. आणि तुम्हाला असलेले प्रश्न जे आहेत ते लिहून ठेवा. दिस इज द रूल्स. राईट. हा प्रोग्राम कुणासाठी आहे? हा प्रोग्राम त्या प्रत्येकासाठी आहे ज्याला आयुष्यामध्ये ग्रो करायचा आहे, जो कुठेतरी ह्या गोष्टी शोधत आहे की मला काहीतरी एक्स्ट्रा मिळवायचं आहे. त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे 3 दिवसाचा. ज्यांना भरपूर पैसे कमवायचे, ऑब्व्हियसली पैसे प्रत्येकाला कमवायचे आहे. ज्यांना भरपूर नाव कमवायचं आहे, ज्यांना रिस्पेक्ट कमवायची आहे, इतरांना मदत करायची आहे. राईट. आज मला आनंद आहे की माझ्यामुळे 100 लोक पुढे गेले. माझ्यामुळे कितीतरी लोकांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. माझ्यामुळे म्हणजे मी एक माध्यम आहे. मी असं नाही म्हणत माझ्यामुळे झालं हे, पण एक माध्यम आहे. मी माध्यम होऊ शकलो त्यासाठी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. राईट. ज्यांना त्यांच्या परिवाराचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. ज्यांना आपलं अस्तित्व मागं सोडायचं आहे, तुम्ही गेल्यावर काय,
व्हॉट आफ्टर यू. ओके. आज जर का मी उद्या गेलो तर माझ्या युट्यूब चॅनलवर 1500 व्हिडिओज आहेत. किती? 1500 व्हिडिओ आहेत. 1500 व्हिडिओ. तर ते व्हिडिओ आयुष्यभर लोकांना काहीतरी नॉलेज देत राहतील, काहीतरी देत राहतील. राईट. सो आफ्टर मी 2 पुस्तकं लिहिलेली आहे. मी गेलो तरी ते पुस्तकं या जगामध्ये असतील. राईट. सो तुम्ही गेल्यावर काय सोडून जाणार आहे? तुमचे नातू पंतू, तुमचे मुलं काय म्हणणार की काय केलं माझ्या वडिलांनी, काय केलं माझ्या आईनी, काय केलं माझ्या आजीनी, काय केलं माझ्या आबानी. सो ते काहीतरी अस्तित्व सोडण्यासाठी सुद्धा, ज्यांना सोडायची इच्छा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रोग्राम आहे. सो डू नॉट थिंक, वन मोर टाइम आय एम टेलिंग यू, याला तुम्ही नॉर्मल प्रोग्राम सारखं घेऊ नका की काहीतरी वेबिनार आहे, काहीतरी सांगितलं आणि शेवटी प्रॉडक्ट सेल केलं. इट इज नॉट लाईक दॅट. जेन्युइनली इट इज नॉट लाईक दॅट. ओके. नाहीतर मी 90 मिनिटामध्ये हा प्रोग्राम संपवला असता आणि तुम्हाला माझं प्रॉडक्ट सांगितलं असतं. बट इट इज नॉट लाईक दॅट. 100%. ओके. सो जे पण लोक इथं असतील, मी काय म्हणतो, तुम्हाला मी आधीच सांगितलं की जर का 4 जरी लोक असले ना तरी मी याच एनर्जीनी बोलतो. 10 जरी लोक असले तरी मी याच एनर्जीने बोलतो. किती लोक असो ते फरकच पडत नाही आपल्याला किती लोक आहे. राईट. बिकॉज वेन युअर इंटेन्शन इज क्लिअर, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा फरक नाही पडत. त्यामुळे मी पुन्हा एकदा इथे सांगतो, अटेंड ऑल 3 days. इफ यू वॉन्ट चेंज, इफ यू वॉन्ट टू अचीव समथिंग, इफ यू वॉन्ट टू सी युअर सेल्फ समवेअर एल्स, कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुम्हाला बघायचं असेल, अटेंड ऑल 3 days. ओके. ठीक आहे. ऍटलिस्ट अटेंड ऑल 3 days. सो बी हिअर विथ ओपन माइंडसेट. का बरं म्हणतोय मी की ओपन माइंडसेटने इथे राहा? कारण बऱ्याचशा गोष्टी आपण बघितलेल्या असतात आपल्या लाईफमध्ये, बऱ्याचशा गोष्टी आपण अनुभव केलेल्या असतात आणि आपल्या जुन्या बॅड एक्सपिरियन्सेसमुळे आपण असा विचार करतो की यार हे पण चुकीचं आहे, किंवा इथं काय होईल, इथं हे जाईल, पैसे जातील, वगैरे वगैरे वगैरे, असे बॅड एक्सपिरियन्सेस आपले असतात आणि त्यामुळे आपण समोरच्या माणसाला जज करतो. सो डू नॉट जज एनीबडी. 100% तुम्ही ओपन माइंडने हे राहा. काय दिसतंय ते शिका. बरेच लोक पहिल्याच दिवशी मला हा प्रश्न विचारतात की सर, तुमचा मग पुढचा कोर्स किती रुपयाचा आहे? माझं त्यांना एक सिंपल आन्सर असते की बाबा तुला 3 दिवस मिळालेले आहे, हे 3 दिवस तर अटेंड करून घे तू आधी, नंतर बघू ना काय आहे ते. मी काही असं तुमच्या घरी वगैरे येणार आहे का की अरे नाही तुम्ही 3 दिवस माझा प्रोग्राम अटेंड केला, आता घ्या माझा पुढचा कोर्स, असं काही आहे का? नाही. इट इज टोटली युअर चॉईस. इफ यू आर कन्व्हिन्स, तुम्हाला जर 3 दिवसात असं वाटलं की नाही हा माणूस खरंच जेन्युइन आहे, हा माणसासोबत आपल्याला काम करायला परवडेल, हा माणूस आपल्याला कुठेतरी एक्स्ट्रा हेल्प करू शकतो, देन यू कॅन टेक युअर डिसिजन. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आम्ही फोन सुद्धा करत नाही. बरेच लोकांचे फोन येतात की काय झालं काय, आम्ही फक्त एक कॉल करतो, 1 कॉल. फॉलोअप करत नाही आम्ही कोणालाच की काय झालं काय झालं काय नाही, एकच कॉल करतो आम्ही. बिकॉज माझं एक मानणं आहे, मी एक विश्वास करतो की आज तुम्ही जे लोक इथं बसलेले आहात ना, बिकॉज ऑफ सम रिझन तुम्ही इथे आहात. काहीतरी कारण आहे म्हणून तुम्ही इथे आहात. ओके. तुमच्या आणि माझ्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे म्हणून तुम्ही इथे आहात. नाही तर 100 गोष्टी चालू आहेत आज. राईट. बरेचशा ठिकाणी काही, आजचा शुक्रवार आहे, बरेच लोक वीकेंड आहे हे त्याच्यासाठीच असतील, पण तुम्ही इथं का आहात काय? कारण की काहीतरी कनेक्शन आहे म्हणून तुम्ही इथे आहात आणि माझ्यासोबत जुळतात तेच लोक पुढं, ज्यांचं कनेक्शन ते स्ट्रॉंग असते. राईट. ओके. सो आय एम नॉट गोइंग टू प्रेशराईज यू की तुम्ही हे करा, की तुम्ही ते करा, की तुम्ही जॉईन करा, असं काही. फक्त 3 दिवस तुम्ही अगदी पूर्ण 100% ओपन माइंडसेटने हा प्रोग्राम अटेंड करा, हे माझं तुम्हाला म्हणणं आहे. ओके. नाव काय शिकणार आहोत आपण आज? ओके. आज 10 वाजेच्या आधी तुम्ही काय काय शिकणार आहात हे तुम्हाला मी आधीच सांगून देतो, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी राहील की आज काय शिकणार आहोत आपण. उद्या पण मी सांगेल आणि परवा पण मी सांगेल. ओके. सो आज पहिली गोष्ट तुम्ही शिकणार आहात की ऑनलाईन कोचिंग का घेतली पाहिजे. एक जर का नॉर्मल माणूस आहे की ज्याला काहीच माहित नाही, पण त्याला ऑनलाईन कोचिंग मध्ये यायचं आहे, त्याला ऑनलाईन कोचिंग का केली पाहिजे हे तुम्हाला पहिले मी सांगणार आहे. नंबर 2, मी तुम्हाला हे सांगणार आहे की ऑनलाईन कोचिंग करून आपण किती पैसे मिळवू शकतो, पोटेन्शियल किती आहे ऑनलाईन कोचिंग. एका महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये मी किती पैसे मिळवू शकतो हे पण मी तुम्हाला सांगेल. ऑनलाईन कोचिंग करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. बरेच लोकांनी ऑनलाईन कोचिंग चालू केली. लॉकडाऊन मध्ये जर का तुम्ही बघितलं, जेव्हा कोविड चालू होता, तेव्हा खूप साऱ्या ऍड्स दिसत होत्या, खूप सारे ऑनलाईन कोचेस आले होते, पण ते गायब झाले एका टाइमानंतर. का बरं? बिकॉज त्यांनी ते तेवढ्या मोमेंटसाठी त्या गोष्टी पकडल्या आणि सोडून दिल्या. मी लॉकडाऊनच्या आधी पण होतो मार्केटमध्ये, लॉकडाऊनच्या नंतर पण आहे, आणि अजूनही पुढचे 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष हेच काम करायचं, कारण की काम आहे ते माझं. राईट.
काही लोक फक्त सर्व्हाइव्ह करायसाठी आले होते. सो ऑनलाईन कोचिंग करण्याचा योग्य मार्ग काय आहे हे मी तुम्हाला आज सांगेल. आणि तुमचा माइंड ओपन होऊन जाईल की अरे असं आहे का हे. ओके. सो ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी मी शेअर करतो. आमचे 100 विद्यार्थी जे यशस्वी झाले ते काय यशस्वी झाले आणि कसे झाले. 100 लोक अशी आहेत आज माझ्याकडे की जे महिन्याला ₹1,00,000 वर अर्निंग करतात. त्यांचे नाव नंबर सर्व देऊ शकतो मी तुम्हाला. एवढ्यापर्यंत आहे. ओके. प्रत्येक जण हे सांगतो की माझे विद्यार्थी किती यशस्वी झाले, पण कोणी हे सांगत नाही की किती अयशस्वी झाले. असं नाही आहे की माझे 100 झाले म्हणजे अयशस्वी पण झाले असतील, भरपूर 100% झाले असतील. हे टोटली डिपेंड करते की समोरचा व्यक्ती किती सिरियस आहे. आणि हे टोटली डिपेंड करते की त्याला खरोखर काही पाहिजे की नाही लाईफमध्ये. शिक्षक हा शिकवताना पूर्ण वर्गाला एकसारखंच शिकवत असतो. मग का बरं एकाच मुलाचा पहिला नंबर येतो. का बरं त्यामधले 10 मुलं नापास होतात. का बरं 5-6 मुलं जे आहेत ते थोडे कमी नंबर घेऊन येतात. कारण की प्रत्येकाचे एफर्ट्स वेगळे असतात. प्रत्येकाची जिद्द वेगळी असते. तर पुन्हा मी पहिल्याच या 5-6 स्लाइडमध्येच तुम्हाला क्लिअर करून देतो, पहिल्या 10-20 मिनिटांमध्ये, की तुम्ही किती मेहनत घेणार आहात हे फार जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणत्याही कोचकडे जा, कोणत्याही ट्रेनरकडे जा आणि कोणतंही काम करा, तुम्ही काय करता दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. त्यानंतर तुम्हाला कोणते टूल्स लागणार आहे. आज जर का तुम्ही बघितलं तर भरपूर टूल्स लोक वापरतात. ईमेल मार्केटिंग आहे, हे आहे, व्हॉट्सअप आहे, ढमका आहे, टमका आहे. आणि त्या टूल्स मध्येच लाखो रुपये खर्च करतात लोक, जेव्हा की त्या गोष्टीची गरज नाही आहे. काहीच गरज नाही आहे. यू कॅन स्टार्ट युअर ऑनलाईन कोचिंग विथ अ सिम्पल 2-3 ऍप्स. 2-3 जर का ऍप जरी असले तुमच्याकडे, तिथून तुम्ही तुमची कोचिंग चालू करू शकता. पण मुद्दा काय आहे माहिती आहे का बरं टूल्स एवढे वापरल्या जातात आणि का बरं ह्या सगळ्या गोष्टी होतात, त्याचं मी तुम्हाला एक ऑथेंटिक कारण सांगतो, जे की तुम्ही कधीच ऐकलं नसेल. बिकॉज जो विकणारा ट्रेनर आहे, जो तुम्हाला शिकवणारा ट्रेनर आहे, त्याला प्रत्येक ऍपच्या मागे काहीतरी कमिशन मिळत असते. सो तो काय करतो की तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणतो की हे घ्या, ते घ्या, याची गरज आहे तुम्हाला. कशाचीच गरज नाही आहे. कशाचीच गरज नाही आहे. तुम्हाला फक्त एक झूम पाहिजे आणि तुम्हाला एक फेसबुक ऍड आली पाहिजे आणि तुम्हाला बोलता आलं पाहिजे. दॅट्स ऑल. 3 ते 4 अशा गोष्टी आहे की ज्या जर असल्या तुमच्याकडे तर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करू शकता. हो, त्या गोष्टीची गरज आहे, पण कधी वेन यू क्रॉस युअर 1,00,000 रुपीज, जेव्हा तुम्ही 1,00,000 रुपयाच्या वर अर्निंग कराल, त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची गरज आहे. तोपर्यंत तुम्हाला काहीच गरज नाही आहे. काही लोक पहिलेच मला हे फनल पाहिजे, हे पाहिजे. सो असे नंबर ऑफ गोष्टी आहेत की जिथं आपल्याला डायव्हर्ट केल्या जाते आणि आपण डायव्हर्ट होतो. आपण डायव्हर्ट का होतो माहितीये का? कारण आपण बघतो की अरे ते शायनिंग सिंड्रोम बघून आपण डायव्हर्ट होतो. सो बी प्रॅक्टिकल. ओके. 3 दिवस प्रॅक्टिकल राहायचं आपल्याला. ओके. नाव लेट्स गो अहेड. अजून काय शिकणार आपण आजच्या दिवसामध्ये? अजून आपण शिकणार आहे की तुमच्या कोर्सचा विषय कसा शोधणार आहे तुम्ही. तुम्ही तुमच्या कोर्ससाठी विषय कसा शोधाल. जर का तुमचा विषय असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तो कसा शोधाल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या कोर्सचे नाव काय ठेवले पाहिजे तुम्ही, ते नाव किती अक्षराचं असलं पाहिजे ते तुम्हाला मी सांगणार आहे आज. तुमच्या कोर्सची किंमत काय ठेवणार तुम्ही, काय किंमत पासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे, राईट, ते पण तुम्हाला आजच सांगणार आहे. तुमची ऑथॉरिटी कशी बनवणार, लोक कसे ओळखतील तुम्हाला की तुम्ही कोच आहात. तुमची जर्नी कशी चालू होईल, झिरो पासून तुम्ही कसे सुरू कराल. तुमच्या कोर्ससाठी योग्य ग्राहक कसा ठरवाल तुम्ही, शोधाल नंतर. आधी तुम्हाला ठरवला पाहिजे की कोण माझा कोर्स घेणार आहे, किंवा कोण माझी कन्सल्टिंग घेऊ शकते, किंवा कोण माझ्या या कन्सल्टिंगसाठी मला पे करेल. राईट. आणि शेवटचा जो पॉईंट आहे तो आहे स्टार कोच. व्हॉट इज स्टार कोच? स्टार कोच ही आम्ही एक चालू केलेली मुवमेंट आहे, जे की मी चालू केली महाराष्ट्रामध्ये. की मी जो व्यक्ती 1,00,000 रुपये कमवेल 3 महिन्यामध्ये, त्याला आम्ही ही ट्रॉफी देत असतो. हे बघा, ही ट्रॉफी दिसते तुम्हाला. आणि एक प्रोग्राम होतो आमचा मोठा, तिथे तुम्हाला ही ट्रॉफी तुम्हाला दिल्या जाते. त्याला आम्ही म्हणतो स्टार कोच ऑफ द इयर. ओके. हा प्रोग्राम आत्ताच झालेला आहे 7 जानेवारीला. आणि बऱ्याच माझ्या स्टुडंट्सला त्याच्यामध्ये हा अवॉर्ड मिळालेला आहे. काही बाहेरचे पण लोक होते त्याच्यामध्ये, काही स्टुडंट्स पण होते त्याच्यामध्ये. राईट. सो सर्वात महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, जोपर्यंत आपण हे डोक्यामध्ये इथे फिट नाही करणार की मला काय करायचं आहे, तोपर्यंत ह्याचं उत्तर नाही भेटणार की ते कसं करायचं आहे. राईट. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सर्व लोक इथं आहात, इथं आले, हा प्रोग्राम अटेंड करतात, त्यासाठी मी खरंच तुमचे मनापासून आभारी आहे. कारण की ही एक स्टेप असू शकते कदाचित तुमच्या पुढच्या चांगल्या आयुष्याची, एक स्टेप असू शकते ही.
ओके. सो बी हिअर. स्टार कोच कसं बनणार आपण? एका 3 महिन्यामध्ये आपण पहिलं 1 लाख रुपये कसं कमवणार, नंतर एका वर्षामध्ये आपण 10 लाख रुपयापर्यंत कसं जाणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. ओके. सो पुढे जाण्याआधी सर्वात महत्वाचे विषय आहे की कीप युअर वर्ड. कोड ऑफ ऑनर. आपल्या या प्रोग्रामचे किंवा या कम्युनिटीचे आमचे काही नियम आहेत. तो पहिला नियम आहे की कीप युअर वर्ड. जे बोलतात ते करायला शिका. कीप युअर वर्ड. हाऊ मेनी पीपल आर रेडी की जे बोलणार मी ते करायला शिकणार? हाऊ मेनी पीपल आर रेडी? टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. कारण आपण बोलतो खूप काही की हा सर मला हे करायचं आहे, हा सर मला हे करायचं आहे, मला तर हे अचीव करायचं, ते अचीव, पण आपण तसं वागत नाही आणि त्यामुळे त्या गोष्टी होत नाही. किती लोक ऍग्री करतात? जस्ट टाईप ऍग्री इन द चॅट बॉक्स और टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. किती लोक रेडी आहेत की जे मी बोलणार ते मी करणार? ओके. जेव्हा तुम्ही बोलता आणि त्या गोष्टी करता तेव्हा तुमच्या सबकॉन्शियसला याची सवय होते की हा हा माणूस ते करतो जे बोलतो. नंबर 2 इज सेलिब्रेट. छोट्या छोट्या जरी गोष्टी झाल्या ना लाईफमध्ये, त्याला सेलिब्रेट करायला शिका. बऱ्याचदा आपण पूर्ण दिवसामध्ये कितीतरी थॉट्स आपले असे असतात की अरे यार हे भेटलं नाही, अरे याची कमी आहे, अरे हे नाहीच आहे माझ्या आयुष्यामध्ये, अरे हे संधीच नाही, माझ्या घरचे सपोर्ट वगैरे वगैरे, कंप्लेंट्स खूप मोठ्या असतात. पण एका दिवसामध्ये सेलिब्रेट करण्यासारख्याही खूप गोष्टी असू शकतात. कदाचित काही लोकांसाठी हे सेशन फार इम्पॉर्टंट असेल. ते म्हणतील की अरे यार इतकं चांगलं सेशन मला भेटलं, दॅट्स रिअली आय आय वॉन्ट टू सेलिब्रेट इट. आय वॉन्ट टू थँक टू गॉड फॉर दिस, की ही अपॉर्च्युनिटी मला मिळाली. सो सेलिब्रेट करायला शिका प्रत्येक छोटी गोष्ट. आणि नंबर 3 आहे की अप्रिशिएट एव्हरीथिंग व्हॉट एव्हर हॅपनिंग अराउंड यू. तुमच्या लाईफमध्ये जे काही चांगलं होत असेल, जे काही छोट्या छोट्या गोष्टी जरी होत असेल, त्या प्रत्येक गोष्टीला अप्रिशिएट करा. राईट. तर बघा, ज्या गोष्टीकडे तुम्ही फोकस न्याल, ज्या गोष्टीकडे तुम्ही तुमचं डोकं न्याल, ज्या गोष्टीकडे तुमचा माइंड न्याल, ऑटोमॅटिकली त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये वाढतील. ओके. सो हे कोड ऑफ ऑनर आहे. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकता, किंवा ऍटलिस्ट हे लक्षात ठेवा. नंबर 1 इज कीप युअर वर्ड, नंबर 2 सेलिब्रेट, आणि नंबर 3 ऍप्रिशिएट एव्हरीथिंग. ओके. या जगामध्ये मित्रांनो 2 प्रकारचे लोक आहेत. एक ते आहेत की जे नेहमी काय करतील, विचार करत राहतील की हा मला करायचा आहे, मी करणार आहे, मी बघणार आहे, बस आता हे झालं की करेल, माझ्या मुलाची 10वीची एक्झाम झाली की करेल, माझ्या भावाचं लग्न झालं की करेल, माझं हे झालं की करेल. बस ते विचारच करत राहतील. आज त्यांना बघा, 10 वर्षानंतर बघा, ते म्हणतील अरे हा यार करायचं होतं, पण ते काय हे असं अडचणी आहे म्हणून राहून गेलं. आणि दुसऱ्या टाईपचे जे लोक असतात ते असतात डुअर. डुअर म्हणजे त्यांनी ठरवलं की मला हे करायचं आहे, ते काहीही हो पुढचं, ते ते ऍक्शन घेतील. त्याला म्हणतो मी ऍक्शन टेकर. ते असतात ऍक्शन टेकर असतात, डुअर असतात ते. राईट. सो 2 प्रकारचे लोक असतात. तुम्ही कशात आहात? मला माहिती आहे तुम्ही कशात आहात. तुम्ही जर का आज या प्रोग्राम मध्ये बसलेले आहात, तर तुम्ही सर्व लोक कोण आहात? डुअर आहेत. सो टाईप इन द चॅट बॉक्स आय एम डुअर. DOER. टाईप इन द चॅट बॉक्स आय एम डुअर. टाईप इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी, आय एम डुअर. टाईप इन द चॅट बॉक्स. ओके. तुम्ही कोण आहात? तुम्ही डुअर आहात. राईट. टाईप इन इन द चॅट बॉक्स की मी जे बोलतो ते मी करतो, जे मला करायचं आहे ते मी बिलकुल करूनच राहतो. राईट. आय एम अ डुअर. गुड. ऑसम. चलो नेक्स्ट. हा स्टार कोच अवॉर्ड आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं. तो अशा प्रकारे ही ट्रॉफी तुम्हाला, जे लोक 90 दिवसामध्ये त्यांचं पहिलं अर्निंग करतात आमच्या सोबत 1 लाख रुपये, त्यांना ही ट्रॉफी आणि सर्टिफिकेट हे सर्व काही दिल्या जाते. ओके. तुम्हाला हा बॅच दिला जाईल आज तुमच्या ग्रुपमध्ये. तुम्हाला इथं फक्त हे माझं नाव आहे, हे ब्लँक असेल, इथं नाव काढून तुमचं नाव टाकायचं आहे. आणि हा बॅच तुम्हाला तुमच्या डीपी वर, तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर, तुमच्या लॅपटॉपवर, प्रत्येक ठिकाणी लावून ठेवायचं. का लावून ठेवायचं आहे? याच्यामध्ये काही माझं ब्रँडिंग आहे का? कुठंच माझं ब्रँडिंग नाहीये. फक्त तुमच्यासाठी आहे. कारण की तुम्हाला ते जर का दिसत राहील, तर तुम्हाला आठवत राहील की हा मला एक चांगला कोच बनायचा आहे, स्टार कोच बनायचा आहे, मला चांगला कोच बनायचा आहे, मला मोठा कोच बनायचा आहे. हे तुम्हाला जितक्या वेळा दिसेल तितक्या वेळा तुम्ही त्याच्यासाठी काम कराल. ओके. तुम्ही माझ्याशी जुळा नका जुळू तो नंतरचा भाग आहे, पण हे तुमच्या डोक्यात हा विचार असला पाहिजे, हा थॉट असला पाहिजे की मला एक चांगलं कोच बनायचं आहे. तर ह्याचा, हे तुम्हाला पाठवलं जाईल तुमच्या ग्रुपमध्ये. आता याचा स्क्रीनशॉट घ्यायची गरज नाही आहे. हे तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये पाठवलं जाईल. इथं खाली जे आहे हे ब्लँक असेल. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे. ओके. चलो आगे बढ़ेंगे. नेक्स्ट. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमचा जो प्रोग्राम होतो त्यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी येतात आणि त्यांच्या हस्ते तुम्हाला तो अवॉर्ड दिला जातो. तर यावेळेस जी सेलिब्रिटी होती ती होती तनाज इराणी. आणि तिचा एक छोटासा इथं एक
क्लिप आहे ते मी तुम्हाला ऐकवतो. मैं आ रही हूं आपसे मिलने स्टार कोच. नमस्ते, मैं हूं तनाज़ रानी. मैं आ रही हूं आपसे मिलने स्टार कोच अवार्ड्स फंक्शन पुणे में 10 दिसंबर 2023 रविवार को, जो ग्लोबल अवार्ड्स द्वारा आयोजित है. अगर आप एक कोच या ट्रेनर है तो आप भी इस इवेंट का हिस्सा बन सकते हैं, मुझसे मिल सकते हैं. अभी अपने आप को नॉमिनेट कीजिए. Nomination link is given below. I'm very excited to meet you all. Are you excited to meet me? Well, if it's yes, then click the link below. एक कोच झाल्यावर हे फार जास्त इम्पॉर्टंट असते की तुम्ही स्वतःची क्रेडिबिलिटी कशी वाढवाल, तुम्ही स्वतःची ऑथॉरिटी कशी वाढवाल मार्केटमध्ये. आणि त्यासाठी भरपूर सारे टेक्निक असतात, भरपूर सारे टूल्स असतात की जे कोणी सांगत नाही, जनरली सांगत नाही. कारण की जर का मी तुम्हाला माझ्यासारखं माझ्या एवढं बनवून टाकलं तर तुम्ही माझी रिस्पेक्ट नाही करणार, असं असते मार्केटमध्ये. पण आपण कुठलीच गोष्ट लपवत नाही, आपण सर्व गोष्टी त्या द्यायचा प्रयत्न करतो. सो जेव्हा तुम्ही बॉलिवूड सेलिब्रिटी ऍक्टर्स यांच्यासोबत तुमचे जेव्हा फोटो असतात, इट विल हेल्प यू टू क्रिएट ट्रस्ट इन युअर ऑडियन्स, राईट. इट विल हेल्प यू टू क्रिएट युअर ऑथॉरिटी इन द मार्केट. ओके, सो त्यासाठी हा एक प्रयत्न आमचा होता. आणि प्रत्येक स्टार कोच अवॉर्ड मध्ये एक सेलिब्रिटी आणून तिच्या हस्ते आम्ही आपले जे स्टुडंट असतात त्यांना काय देतो, अवॉर्ड देतो. तुम्ही आता काही फोटोज आहेत, हे बघा, ह्या रसिका मॅडम आहेत, यांच्याबद्दल तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. यांचा फोटो तुम्ही बघू शकता, हे सर्व लोक तुम्ही बघू शकता. हे बघा, हे BSR म्हणून एक ट्रेनर आहेत मोठे, त्यांनाही ओळखत असाल तुम्ही. सो ही वॉज ऑल्सो पार्ट ऑफ दॅट प्रोग्राम. ओके, ह्या जिग्ना भिंडे म्हणून एक स्टुडंट आहेत माझ्या, मागच्या 3 वर्षापासून माझ्याशी जुळलेले आहेत. त्यांना सर्टिफिकेट पण मिळालं आणि त्यांनी स्वतःचं पुस्तक सुद्धा लॉन्च केलं त्या दिवशी. ओके, सो माझे कितीतरी असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी स्वतःचे पुस्तक सुद्धा लिहिले. हे दीपक कदम सर आहेत. ओके, हे बघा, ह्या मॅडमने हे पुस्तक सुद्धा यांचं लॉन्च केलं, नारी नाव आहे त्या पुस्तकाचं, आणि लवकरच ते अमेझॉनवर येईल. सो किती लोकांना असं वाटते की ह्याच्यामध्ये नेक्स्ट फोटो हा माझा असला पाहिजे? टाइप मी इन द चॅट बॉक्स. हाउ मेनी पीपल फील कि यहाँ पे नेक्स्ट फोटो मेरा होना चाहिए? टाइप मी इन द चॅट बॉक्स. काही लोकांना असं वाटत असेल की सर 29 मिनिटं झाले प्रोग्राम चालू होऊन, पण अजून आम्हाला असं काही रेलिव्हंट मिळालं नाही. काळजी करू नका, खूप काही आहे तुम्हाला 3 दिवसामध्ये, म्हणूनच हा प्रोग्राम 3 दिवसाचा आहे. हे सर्व काही एका दिवसात सांगणं कठीण आहे, राईट. टाइप मी इन द चॅट बॉक्स. गुड 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 गुड, थँक्यू सो मच. काहीच लोक ऍक्टिव्ह आहेत बघा चॅटबॉक्स मध्ये पण, है ना. असंच असते, काही प्रॉब्लेम नाही, असंच असते. 60 लोकांनी या प्रोग्रामसाठी पे केलं. किती? 60 लोकांनी. आले किती लोक इथं? असंच असते. यालाच म्हणूनच माणूस आयुष्यामध्ये का बरं पटपट पुढे जात नाही माहिती आहे का? कारण की तो कमिटेड नसते, कमिटेड नसतो तो. त्याला फक्त इच्छा आहे की मला मर्सिडीज पाहिजे, मला मोठं घर पाहिजे, मला फ्रीडम पाहिजे, मला पैसा पाहिजे. हे फक्त इच्छा आहे. ही और शी इज नॉट रेडी टू डू एनीथिंग फॉर दैट. करना कुछ नहीं है. रास्ते से जाते हुए अगर अगर 100 लोगों को पूछ लो कि तुझे बड़ा घर, पैसा और मर्सिडीज चाहिए क्या, तो वो हाँ ही बोलेगा. वो हाँ ही बोलेगा. लेकिन त्याला जर म्हटलं की करायला काय तयार आहे तू, आहे का तू 6 तास द्यायला तयार आहे का, 3 दिवसाचा सागर गारवेचा प्रोग्राम अटेंड करायला तयार आहे का, तर तो नाही आहे. ही इज नॉट रेडी. त्याला पेशन्स नाही आहे, त्याला लवकर पाहिजे. मॅगीची सवय पडली ना आपल्याला. पण तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील 3 दिवस. बी रेडी फॉर दॅट. ओके, सो हे लोक जे तुम्हाला आता दाखवले ना मी फोटो, हे सर्व लोक तुमच्यासारखेच आहेत बरं का. हे काही काही मोठे लोक नाही आहेत, हे सर्व तुमच्यासारखेच आहेत. हे हाऊसवाईफ आहे. ह्या पहिल्या मॅडमचा जो फोटो दाखवला तुम्हाला, ह्या मॅडम हाऊसवाईफ आहेत. लॉकडाऊन मध्ये यांच्या मिस्टरांचा जॉब गेला होता आणि ह्या मॅडमनी संपूर्ण त्यांचं घर चालवलं. आज या महिलेची इन्कम 35 लाखापेक्षा जास्त केलेला आहे मागच्या 2.5 ते 3 वर्षामध्ये. 3 वर्षामध्ये स्वतःची ड्रीम कार पण घेतली. उद्या दाखवेल मी फोटो तुम्हाला, राईट. हे सर हे पुण्याचे आहेत, ह्या मॅडम मुंबईचे आहेत. ह्या मॅडम मुंबईचे आहेत. ह्या मॅडमला कॅमेरा सुद्धा ऑन करत नव्हते ह्या मीटिंग मध्ये. आज महिन्याला 1 लाखापेक्षा जास्त अर्निंग करतात. त्यांचे व्हिडिओज बघा तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन, दररोजचे 2-3 व्हिडिओ टाकतात ह्या मॅडम, राईट. सो दिस इज व्हॉट इज द चेंज वी ब्रिंग इन पीपल. म्हणून आम्ही छाती ठोकून सांगतो की आम्ही रिझल्ट प्रोड्यूस करतो, टाइमपास नाही करत. ठीक आहे. हे दीपक कदम सर बारामतीचे आहेत, तुम्ही ओळखत असाल. इथे एक स्कूल आहे बारामतीमध्ये, काय नाव आहे त्या स्कूलचं? हिलबिल स्कूल आहे, त्याचे ओनर आहेत हे. ओके, बघू शकता तुम्ही. सो ह्याच्यासाठी फक्त एक 3 स्टेप प्रोसेस आहे. आता आपलं सेशन चालू झालं ऍक्च्युअल. 3 स्टेप प्रोसेस आहे. काय आहे ती 3 स्टेप प्रोसेस? पहिला आहे कन्सीव्ह. कन्सीव्ह म्हणजे त्या गोष्टी तुम्ही विचार करा की मला हे अचीव्ह करायचं आहे, मला हे पाहिजे.
दुसरा आहे बिलीव्ह, विश्वास करा की मी ते करू शकतो. बऱ्याच लोकांना हा विश्वासच नसतो की मी हे करू शकतो. त्यांना वाटते अरे हाँ यार सर वो कर सकता है, आप कर सकते हो, सब कुछ कर, सब लोग कर सकते, लेकिन मुझे नहीं पता कि मैं कर सकता हूँ. स्वतःवर विश्वास ठेवा की हे होऊ शकते. यू कांट बिलीव्ह. मी जेव्हा सुरुवात केली होती, मी एका कंपनीमध्ये काम करायचो. IT कंपनीमध्ये मी काम करायचो. नाईट शिफ्ट माझी असायची. नाईट शिफ्ट वरून आल्यावर मी दिवसा क्लासेस घ्यायचो सकाळी, जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा. अशी माझी सुरुवात होती 2019-20 ची. मी तुम्हाला त्याचे फोटो पण दाखवणार आहे पुढं. जमलं तर आज दाखवेल, जमलं तर उद्या दाखवेल. ओके. तिथून सुरुवात केली होती मी. पुण्यात जेव्हा आलो होतो तेव्हा माझ्याकडे स्वतःची बाईक सुद्धा नव्हती. ओके. सो डू नॉट थिंक की आज तुम्ही कुठे आहात, काहीच फरक पडत नाही. तुमच्याकडे पैसे जरी नसतील आज तरी काही फरक पडत नाही. तुम्ही झिरो मध्ये जरी असाल तरी काही फरक पडत नाही. माझं म्हणणं आहे फक्त तुमच्यामध्ये ती जिद्द आहे का, आणि नसेल तर त्या जिद्द निर्माण करा. नसेल तर, असेल तर फार चांगली गोष्ट आहे, नसेल तर ते निर्माण करा आणि ते जिद्दच तुम्हाला खूप वर घेऊन जाईल, लक्षात ठेवा. सो पहिली गोष्ट आहे कन्सीव्ह, दुसरी गोष्ट आहे बिलीव्ह, आणि तिसरी गोष्ट आहे अचीव. दॅट्स ऑल. हे सर्व लोकांचे जे तुम्हाला फोटो दाखवले ना मी, यांनी कधीतरी हा विचार केला हो की मी हे करू शकतो, मला एक बॉलिवूड सेलिब्रिटी अवॉर्ड देऊ शकते. मी कधीतरी एक विचार केला, मी एका छोट्या गावातून, ह्यांना फक्त या बॉलिवूड सेलिब्रिटीला मी फक्त टीव्ही मध्ये पाहिलेला आहे. मी कधीतरी हा विचार केला की मी त्यांच्यासोबत उभा राहील. मी कधीतरी विचार केला की ते माझ्या प्रोग्राम मध्ये येतील. BSR भूपेंद्र सिंग राठोड एवढे मोठे ट्रेनर आहे इंडियाचे. मी कधीतरी विचार केला की ही विल बी देअर इन माय प्रोग्राम. त्यांना अवॉर्ड दिला आम्ही, माहिती आहे तुम्हाला. सो दिस इज व्हॉट इज द बिलीफ सिस्टम. अशा प्रकारे तुमचं बिलीफ सिस्टम काम करते. तुम्ही किती हुशार आहात काही मॅटर करत नाही. तुमच्याजवळ किती डिग्री आहे काहीच मॅटर करत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्याकडे डिग्री नाही सर, मी हुशार नाही सर, काही फरक पडत नाही. फरक याचाच पडतो फक्त की तुम्ही काय विचार करता. दॅट्स ऑल. हाऊ मेनी पीपल आर गेटिंग दिस? टाईप मी इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. किती लोकांना समजलं मी काय म्हणतोय? काही फरक पडत नाही. तुम्ही कुठून येता, तुमचं शिक्षण किती आहे, तुम्हाला इंग्रजी येते की नाही येत, तुम्हाला तुमच्याकडे मोठी डिग्री आहे की नाही, काहीच फरक पडत नाही. फरक याचा पडतो की तुम्ही स्वतःवर किती विश्वास करता. दॅट्स ऑल. आर यू गेटिंग माय वर्ड? टाइप मी इन द चॅट बॉक्स. गुड. ऑसम ऑसम ऑसम. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी. नेक्स्ट. दोन प्रकारचे लोक, जसे मी तुम्हाला सांगितले तसंच फिक्स आणि ग्रोथ माइंडसेट वाले लोक असतात. आज तुम्ही इथं आहात याचा अर्थ तुम्ही ग्रोथ माइंडसेट वाले आहात. तुम्हाला वाटते कुठेतरी की काहीतरी एक्स्ट्रा अचीव्ह केलं पाहिजे, काहीतरी एक्स्ट्रा केलं पाहिजे लाईफमध्ये. बघा, फिक्स माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट मध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगू का? फिक्स माइंडसेट वाले लोक काय करतात माहिती आहे, नेहमी चॅलेंजेस घेणार नाही ते कधीच, त्याला अवॉइड करणार ते. दे विल स्टे अवे. ते म्हणतील की बाबा हा 50,000 रुपये पगार आहे ना माझा, आय एम हॅपी, खूप आहे मला 50,000 रुपये पगार. आणि ग्रोथ माइंडसेट वाले लोक नेहमी काहीतरी विचार करतील की मी एक्स्ट्रा कसं करू शकतो. फिक्स माइंडसेट वाले लोक घाबरतील की अरे बाबा कुठं 50,000 इन्व्हेस्ट करायचे, पुढं काही झालं नाही तर, नाही मिळालं तर. पण ग्रोथ माइंडसेट वाले लोक विचार करतील की रिस्क घेऊन बघू ना, काय होईल, जास्तीत जास्त काय होईल, 50,000 रुपये लॉस होईल, अजून काय होईल. 50,000 रुपये म्हणजे शेवटच्या एका लाईफ मध्ये नाही. तुम्ही असे कितीतरी 50,000 कमवू शकता पुढच्या आयुष्यामध्ये. राईट. मी नेहमी एक उदाहरण देतो, ते मी तुम्हाला नंतर सांगेल उद्या परवा, की नेहमी आपण हे बघतो की आज काय जात आहे माझं, आपण हे नाही बघत की पुढं काय येणार आहे, पुढं काय येऊ शकते, काय पॉसिबिलिटी आहे. राईट. आणि हे सर्व दुनिया, हे सर्व आयुष्य आपलं पॉसिबिलिटीवर चालू आहे. तुम्हाला माहित आहे की मला माहित आहे की आपण उद्या सकाळी उठणार आहे की नाही, पण तरी आपण उद्याचं प्लॅनिंग करतो ना, येस ऑर नो. का करतो उद्याचं प्लॅनिंग? पॉसिबिलिटी. सकाळी 5 वाजताचा अलार्म लावतो ना आपण मोबाईलमध्ये, का लावतो? तुला माहित आहे का तू झोपला की उठणार आहे की नाही? बट स्टील यू पुट अलार्म इन मोबाईल. वाय? बिकॉज पॉसिबिलिटी. सो ऑल ओव्हर द वर्ल्ड इज वर्किंग ऑन पॉसिबिलिटी. सो आपल्याला त्यावर काम करायचं आहे. गेटिंग माय पॉईंट? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. सो दोन प्रकारचे लोक असतात, एक असतात फिक्स माइंडसेट वाले, एक असतात ग्रोथ माइंडसेट वाले. जर का आपण सर्व लोक ग्रोथ माइंडसेट मध्ये, ऑब्व्हियसली नो डाऊट अबाउट इट, म्हणूनच आपण या सेशन मध्ये बसलो आहात. राईट. सो टाईप GM इन द चॅट बॉक्स. GM फॉर ग्रोथ माइंडसेट. टाईप GM इन द चॅट बॉक्स. टाईप GM इन द चॅट बॉक्स. ग्रोथ माइंडसेट. ओके. का बरं पहिला अर्धा तास, 40 मिनिटं, 45 मिनिटं मी या गोष्टीवर बोलतो किंवा या माइंडसेटवर मी का बरं बोलतो? त्याचं कारण हे आहे की यू शुड बी रेडी. तुम्ही लोक तुमच्या माइंडने प्रिपेअर असले पाहिजे पुढच्या जर्नीसाठी.
कारण पुढच्या जर्नीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, खूप साऱ्या अडचणी येतात, खूप सारे नवीन नवीन तुमच्या समोर सिच्युएशन्स येतात. त्या सिच्युएशनला तुम्ही हँडल करू शकले पाहिजे. त्यासाठी मी पहिले अर्धा तास पाऊण तास या गोष्टीवर बोलतो. त्यासाठी मी 3 दिवसाचं सेशन घेतो, मी 1 दिवसाचं सेशन घेत नाही. सो 3 प्रकार असतात आपल्या माइंडचे, हे तुम्हाला माहित आहे सर्वांना. किती लोकांना माहित आहे टाईप मी? किती लोकांना माहित आहे टाईप मी? किती लोकांना माहित आहे की माइंडचे 3 प्रकार असतात? कॉन्शियस, प्री कॉन्शियस आणि अनकॉन्शियस. काही लोक 2 सांगतात, कॉन्शियस, अनकॉन्शियस. हे मॅटर नाही करत की किती प्रकार आहेत, फक्त एवढंच मॅटर करते की 2 प्रकार आहेत. एक तुम्हाला माहिती आहे, कॉन्शियस म्हणजे आता जे तुम्ही ऐकताय, मला बोलताय माझ्याशी, मी तुमच्याशी बोलतोय, हा कॉन्शियस चालू आहे सर्व काही. सबकॉन्शियस किंवा अनकॉन्शियस कशाला म्हणतात? की जिथं ऑटोमॅटिकली गोष्टी होतात. आपण बोलत असताना, हे सेशन अटेंड करत असताना आपली हृदयाची ठकठक चालू आहे की नाही, येस नो? आपल्या रक्तवाहिन्या चालू आहेत की नाही, येस नो? ते काय आहेत? ते ऑटो पायलटवर आहेत. ते कोण रन करते? ते कोण करते? आपला अनकॉन्शियस किंवा सबकॉन्शियस माइंड ते करतोय. अशाच प्रकारे जेव्हा सबकॉन्शियस माइंड पर्यंत हा मेसेज जाईल की तुम्हाला काय करायचं आहे एक्झॅक्टली, व्हॉट यू वॉन्ट इन युअर लाईफ, तेव्हा कुठे तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी येतील. असं म्हणतात की आपली जे संपूर्ण आयुष्य आहे, संपूर्ण लाईफ आहे, हे प्री डिझाईन्ड असते सबकॉन्शियस, विथ द हेल्प ऑफ सबकॉन्शियस माइंड. कितीतरी असे पुस्तक आहेत की जे बेस्ट सेलिंग झाले, कितीतरी पुस्तक असे आहेत की जे करोडो कॉपी विकल्या गेल्या, की जे हे सांगतात की तुम्ही जसा विचार करता तसं तुमचं आयुष्य आहे. जर का आपलं आयुष्य तसं नाही आहे जसं आपल्याला पाहिजे, याचाच अर्थ हा आहे की आपण तसा विचार करत नाहीये. येस ऑर नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन? येस ऑर नो? सो आजपासून आपल्याला तो विचार करायचा. तुम्ही या सेशन मध्ये का बसले आहेत? कारण कुठंतरी तुम्हाला असं वाटते की मी काहीतरी लोकांना शिकवू शकतो, मी काहीतरी लोकांना मदत करू शकतो, मलाही माझ्या आयुष्यामध्ये बदल करायचा आहे, आणि विथ द हेल्प ऑफ दॅट मला लोकांच्या आयुष्यामध्ये पण चेंज करायचा आहे. म्हणजे तुम्हाला कुठंतरी हे विचार यायला लागले आता की तुम्ही एक कोच होऊ शकता. किंवा तुम्ही ऑलरेडी ऑफलाईन मध्ये काम करत असाल, तुम्हाला कुठेतरी असं वाटत असेल की मी ऑनलाईन काम केलं पाहिजे. किंवा तुम्ही ऑनलाईनही काम करत असाल, पण कुठेतरी रेव्हेन्यू तेवढे क्रिएट करू शकत नाही आहे जेवढे क्रिएट केले पाहिजे. आणि कदाचित त्याला फक्त आणि फक्त एकच गोष्ट कारणीभूत असू शकते, ते आहे तुमचे माइंड ब्लॉकेज. दॅट्स ऑल. काय म्हणता? किती लोक ऍग्री करतात? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटते की ज्या ऍक्शन मी घेतल्या पाहिजे किंवा जे स्टेप मी घेतल्या पाहिजे, त्या स्टेप मी घेऊ शकत नाही, किंवा ते घेण्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही, आणि म्हणून मी जिथं आहे आज तिथं आहे? टाईप एजी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटते की माझे रेव्हेन्यू याच्यासाठी कमी आहे कारण की मी त्या ऍक्शनेबल स्टेप नाही घेऊ शकत. जेव्हा मला कोणी म्हणते की हे एवढे पैसे इन्व्हेस्ट करा, हा प्रोग्राम करा, तेव्हा मी ते डिसिजन नाही घेऊ शकत. मी घाबरतो, कारण मला वाटतं की माझ्याकडे ते पैसे येतील की नाही, ते पैसा होईल की नाही, मी तेवढा पैसा इन्व्हेस्ट करू शकेल की नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या मदत येतात. येस नो इन द चॅट बॉक्स. टाईप एजी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना असं वाटते? मित्रांनो, जेव्हा तुम्ही विचार करता की मला काय करायचं आहे, त्यावेळेस त्या गोष्टी ऑटोमॅटिकली तशा व्हायला लागतात. एक पिक्चर, एक मूवी आहे ओम शांती ओम, तुम्हाला माहित आहे ना? त्याच्यामधला एक फार फेमस डायलॉग आहे, तो सर्वांना माहित असेल, कि जब किसी चीज को तुम दिल से चाहते हो ना, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है. जेव्हा तुम्ही खरोखर विचार कराल की हा मला हे करायचंच आहे, तेव्हा बघा कोणतीच अडचण नाही येत तुम्हाला. तुम्हाला अडचणी कधी येतात माहित आहे का? जेव्हा तुमचा तो विचार जो आहे ना, तो 100% पेक्षा काहीतरी कमी असतो, तेव्हा तुम्हाला अडचण येते. तेव्हा तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम येतात, तेव्हा तुम्हाला टाइमचा प्रॉब्लेम येतो, तेव्हा तुम्हाला सगळे प्रॉब्लेम येतात. ज्यांनी आता विचार करून बसला ना, जो की 3 दिवस मी काही हो, मी 3 दिवस हे सेशन अटेंड करणार, तो बरोबर मॅनेज करेल. बघा तुम्ही, तो ट्रॅव्हल करत असू द्या, तो कुठेही असू द्या, तो मोबाईलवरून जॉईन करेल, तो काही करेल, पण तो जॉईन करेल. मी स्वतः जेव्हा मी आयटी कंपनीमध्ये जॉब करायचो, त्यावेळी मी माझ्या रात्री माझी नाईट शिफ्ट असायची, त्या लंच ब्रेकमध्ये मी वेबिनार अटेंड करायचो लोकांचे. लंच ब्रेकमध्ये बाकीचे माझे मित्रमंडळी, माझे कलिग जेवण करायचे, मी माझं जेवण स्किप करायचो, कारण मला माहित होतं की जेवणापेक्षा इम्पॉर्टंट हा प्रोग्राम आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे कदाचित आज मी इथपर्यंत पोहोचू शकलो, व्हॉट एव्हर वेअर आय एम टुडे. तर काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात लाईफमध्ये. हाऊ मेनी पीपल आर रेडी टू कॉम्प्रोमाइज थिंग्स इन लाईफ? टाईप आय इन द चॅट बॉक्स. किती लोक काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत? किती लोक ती स्टेप घ्यायला तयार आहेत? टाईप आय इन द चॅट बॉक्स. बरेच लोक, सर मी आज क्लास अटेंड नाही करू शकत कारण की सर आज माझ्या असं आहे तसं आहे, XYZ आहे. मला मेसेज पण आले 2-3. काही होत नाही हो, काही होत नाही. सरांचं काही नाही होत त्याच्यामध्ये.
सर काय इथं 4 लोक असले तरी सर प्रोग्राम घेतील, 40 असली तरी घेतील आणि 400 असली तरी घेतील. प्रॉब्लेम अडचण कोणाची झाली, जो आला नाही त्याचा प्रॉब्लेम. येस ऑर नो? सो अंडरस्टँड दिस, इट इज ऑल अबाउट यू, नॉट अबाउट मी. इट इज ऑल अबाउट यू. जेव्हा तुम्ही शिकवाल लोकांना, तेव्हा तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य समजेल की जेव्हा मी शिकवत आहे ना, सो इट इज मोर दॅन फॉर पार्टिसिपंट, नॉट फॉर मी. इट इज ऑलवेज फॉर पार्टिसिपंट. कारण जे लोक येतात त्यांना आपण जे डिलिव्हर करतो त्याच्यामधून काहीतरी त्यांचं होते, त्यांच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज होते. सो इज इट अबाउट मी? इज इट अबाउट माय वर्क? इज इट अबाउट माय मनी? इज इट अबाउट माय फीज? नो. म्हणजे तुम्हाला क्लिअरली सांगितलं की दिस 3 days प्रोग्राम इज कम्प्लिटली फ्री फॉर यू. म्हणजे जे काही अमाऊंट VIP ची किती आहे, 99 रुपीज अमाऊंट आहे फक्त. व्हॉट इज दॅट 99 रुपीज? एक पिझ्झा पण येत नाही त्याच्यामध्ये, माहित आहे का तुम्हाला? आणि ऍड जेव्हा लागते ना फेसबुकवर, ज्या लोकांना फेसबुक ऍड माहित आहे, सो एक 99 रुपीजचा कस्टमर अक्वायर करण्यासाठी 1200 रुपये खर्च येतो, माहिती आहे तुम्हाला? 1200 रुपीज. 1000 ते 1200 रुपीज खर्च येतो एक 99 रुपीजचा कस्टमर अक्वायर करण्यासाठी. हे तुम्ही शिकाल उद्याच्या सेशन मध्ये, की काय किती खर्च येत असतो एक 99 रुपीजचा माणूस अक्वायर करण्यासाठी. सो देर आर 60 पीपल इन द ग्रुप. यू कॅन अंडरस्टँड की हाऊ मच आय हॅव स्पेंट. बट दॅट डझंट मॅटर. राईट? ओके, नाव लेट्स गो अहेड. सो 3 लेवलवर आपण काम करत असतो. जनरली आपण 2 लेवलवर काम करतो, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. सबकॉन्शियस मध्ये हा मेसेज पोहोचवा की तुम्हाला काय करायचं आहे. ओके, नाव अंडरस्टँड दिस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथून जो पुढचा क्लास आहे तुमच्यासाठी, तो फार जास्त इम्पॉर्टंट आणि फार जास्त महत्वाचा आहे. वाय टू बिकम ऑनलाईन कोच? ऑनलाईन कोच का बनायला पाहिजे आपण? किंवा आपण जर का कुठलाही जॉब करत असू, कुठलीही सर्व्हिस करत असू, कुठलाही बिझनेस करत असू, तर त्या बिझनेसला, त्या सर्व्हिसला आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो, नॉलेज बिझनेसमध्ये आपण कसं येऊ शकतो, आणि दिवसाचे 1 तास किंवा आठवड्याचे 2-4 तास देऊन आपण एक एक्स्ट्रा इन्कम कसं जनरेट करू शकतो. माझ्यासाठी इन्कम पेक्षाही जास्त महत्वाचं हे आहे की जे लोक माझ्याकडे येतील त्यांच्या लाईफमध्ये काय चेंज होत आहे, काय बदल होत आहे. फक्त मला चॅटबॉक्स मध्ये हे टाईप करून सांगा सर्वांनी, की जर का एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला आणि त्याने जर म्हटलं की सर, तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात फरक पडला, तुमच्यामुळे माझी लाईफ चेंज झाली, काय वाटेल तुम्हाला? एका शब्दात सांगा, जस्ट टाईप इन 1 word. हाऊ यू फील? काय वाटेल तुम्हाला? काय वाटेल तुम्हाला? आज तुमच्यापेक्षा वयानं मोठे लोक, माझ्यापेक्षा वयानं मोठे, ते लोक जेव्हा त्यांच्या समोर मी जातो, हे ईश्वराची कृपा आहे. ओके, इट इज नॉट अ बिग डील. त्यांच्या समोर जेव्हा मी जातो ना, ते अक्षरशः पाया पडतात. काय वाटत असेल तेव्हा? आर यू गेटिंग माय पॉइंट? कॅन यू इमॅजिन दिस? काय वाटत असेल तेव्हा? 7 तारखेला जे काही माझे स्टुडंट आले होते ना, त्यामधले कितीतरी असे होते लोक की ज्यांनी पाहिल्याबरोबर आधी खाली वाकून त्यांनी नमस्कार केला. कसं वाटलं असेल तेव्हा? माझ्यापेक्षा मोठे आहेत ते वयाने, काहीतरी तर केलं असेल ना. राईट? सो दॅट इज वाय यू हॅव टू बिकम अ कोच. पीपल विल रिस्पेक्ट यू लाईक एनिथिंग. लोक तुमची खूप मान सन्मान तुमचा करतात आणि तुमच्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात बदल होतो. सो वाय टू बिकम ऑनलाईन कोच? त्याचे काही 3-4 रिझन दिलेले आहेत मी. ते रिझन काय आहेत? बरेच लोक सॅटिस्फॅक्शन वाटतं, जीवनाचे सार्थक वाटत, गुड, ऑसम, ओके. बरेच लोकांना असं वाटतं की फक्त पैसा कमवण्यासाठी हे करायचं नाही. पैसा हा बाय डिफॉल्ट आहे, लक्षात घ्या. पैसा बाय डिफॉल्ट आहे. राईट? तो येईलच. तुम्ही चांगलं काम कराल, पैसा येणारच आहे तुमच्याकडे. राईट? सो वाय टू बिकम ऑनलाईन कोच? पहिलं रिझन हे आहे की यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर. आज तुम्ही तुमच्या घरी बसले, मी माझ्या घरी बसलोय. मी तुम्हाला फक्त कोच व्हा असं नाही म्हणत आहे, मी तुम्हाला म्हणत आहे ऑनलाईन कोच व्हा. मी जेव्हा दुबईमध्ये होतो एप्रिल महिन्यामध्ये, मी दुबईवरून पण सेशन घेतले होते. कुठेही गेलो तरीही ऑनलाईन सेशन घेण्यासाठी, किंवा ऑनलाईन आज मी कुठेही बसलेलो असतो तरी तुमचं हे सेशन मी घेतलं असतं. राईट? आणि मी बघा, तुम्ही कुठून कुठून जॉईन झालेले आहे. कोणी पुण्याचा आहे, कोणी मुंबईचा आहे, कोणी बारामतीचा आहे, कोणी अजून कुठला आहे. राईट? सो ऑल महाराष्ट्रातून लोक जॉईन झाले. सो यू कॅन वर्क फ्रॉम एनिवेअर. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला कुठल्या ऑफिसची गरज नाही. तुम्ही कुठूनही काम करू शकता. फक्त तुमच्याकडे एक लॅपटॉप आणि एक चांगलं इंटरनेट कनेक्शन पाहिजे, दॅट्स ऑल. पुढची गोष्ट, यू विल गेट टाइम अँड मनी फ्रीडम. टाइम अँड मनी फ्रीडम का म्हणतो मी? मी बाकीच्या लोकांसारखं नाही म्हणत की तुम्ही खूप सारं हे करा, तसं नाही म्हणत आहे. टाइम अँड मनी फ्रीडम म्हणजे मी ठरवलं की मी 8 वाजता क्लास घेईल.
तुम्ही ठरवलं का? नाही, मी ठरवलं की मला 8 वाजता क्लास घ्यायचा आहे. मग दिवसभर माझे जे काही कामं असतील ते संपवून मी 8 वाजता क्लास घ्यायचं ठरवलं. म्हणजे टाइम फ्रीडम झाला का माझ्यासाठी? येस नो? मी ठरवलं तेव्हा मी क्लास घेतो ना. की लोक ठरवतात की नाही सर तुम्ही 7 वाजता क्लास घ्या, असं होते का? नाही. तर तुम्ही ठरवू शकाल की तुम्हाला कधी काम करायचं. त्याच्यासाठी मी म्हणतो टाइम फ्रीडम. मनी फ्रीडम का बरं? का बरं मनी फ्रीडम? जर का तुम्ही एखाद्या, जेव्हा मी एका कंपनीत, IT कंपनीमध्ये जॉब करायचो, तेव्हा मला 70,000 प्लस सॅलरी होती, 70,000 प्लस. तरीही मला सॅटिस्फॅक्शन नव्हतं. का बरं? पैसा तर यायचा, पण आय एम लाईक समवेअर मला कुठेतरी असं वाटायचं की दररोज जाऊन मी एकच काम करतो. माझी ना कुठं स्किल वाढत आहे, ना कुठं नॉलेज वाढत आहे, ना काही, ना मला कुठं रिस्पेक्ट मिळत आहे, काहीच नाही. फक्त जायचं, आय कार्ड लावायचं, काम करायचं, आय कार्ड लावायचं, काम करायचं. सो मनी फ्रीडम म्हणजे आज जर का मला 10,000 कमी पण मिळत असतील, त्यापेक्षा जास्तच मिळतात, तो मुद्दा वेगळा आहे. पण जर का कमी पण मिळत असतील तर ते मला एक फ्रीडम आहे की मला काय करायचं, किती करायचं, आठवड्यात किती काम करायचं, कधी सुट्ट्या घ्यायचं, हे सर्व फ्रीडम आहे. ओके, दॅट इज वाय मी म्हणतो की तुम्ही ऑनलाईन कोचिंग मध्ये आलं पाहिजे. जर का तुमच्याकडे काहीतरी नॉलेज किंवा काहीतरी स्किल असेल, ते नसेल तरीही तुम्ही ते चूज करू शकता, तुम्ही ते मिळवू शकता. ओके, यू विल गेट मोर रिस्पेक्ट ॲज अ कोच. मी जसं तुम्हाला सांगितलं की माझ्यापेक्षा वयाने मोठे लोक सुद्धा नमस्कार करतात भेटल्यावर. का बरं? बिकॉज ऑफ दिस, की मी त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज आणू शकलो. यू कॅन लिव्ह अ बेटर लाईफस्टाईल. आता बेटर लाईफस्टाईल कशी जगू शकलो मी, किंवा तुम्ही कशी जगू शकता, की हे लोक कशी जगू शकत आहे. माझी एक विद्यार्थिनी आहे जिची इच्छा होती की सर मला एक कार घ्यायची आहे. का बरं घेतो माणूस कार? कम्फर्ट होण्यासाठी, आपल्या फॅमिलीला एक सोबत जाण्यासाठी. आणि नसावी का ही इच्छा? ही इच्छा नसावी का? चांगली गोष्ट आहे, असली पाहिजे. मला चांगलं घर घ्यायचं आहे बाबा, किंवा मला मोठं घर घ्यायचं आहे, ही इच्छा नसावी का? असावी. मला फॉरेन ट्रिप करायची, ही इच्छा नसावी का? असू शकते. तर ती बेटर लाईफस्टाईल जगण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? पैशाची गरज आहे. तर तो पैसा कुठून येईल? जेव्हा तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा कराल, राईट? सो तो पैसा तुम्हाला या कोचिंग मधून सुद्धा मिळू शकतो. वेन यू ट्रान्सफॉर्म पीपल्स लाईफ. तुम्हाला मी हे जेन्युइनली सांगतोय. ओके, म्हणजे असं नाही म्हणत मी की तुम्ही हे करा की काही फ्रॉड गोष्टी करा, नाही. जेन्युइन काम करून पैसा कमवा, तुमचे सर्व्हिसचे पैसे घ्या, राईट? ओके, नेक्स्ट. दॅट इज वाय यू हॅव टू बिकम अ कोच. किती लोकांना असं वाटते की ह्याच्यापैकी हे चारही रिझन असे आहेत की जे मला लागू आहेत? टाईप 4 इन द चॅट बॉक्स. टाईप 4. किती लोकांना असं वाटतं की हे चारही रिझन आहेत सर असे की ज्याच्यासाठी मला कोच बनायचं आहे, किंवा लोकांच्या लाईफमध्ये चेंजेस करायचा? टाईप 4 इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. गुड, गुड. Few people are very active in the chat box, so thanks to them. Now what is the right method? काय आहे राईट मेथड? बरेच लोक तुम्हाला बरेच वेगवेगळ्या मेथड सांगतात, बऱ्याच गोष्टी सांगतात. मी तुम्हाला एका माझ्या व्हाईट बोर्डवर सांगतो, हे तर मी तुम्हाला समजून सांगणारच आहे. पण त्याच्या आधी एक व्हाईट बोर्डवर मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो, बघा, लक्ष द्यायचं. काय आहे? 3 स्टेप 4 स्टेप मेथड आहे. बरं, ऑनलाईन कोर्स जर तुम्हाला करायचा असेल किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं असेल, इथे लक्ष द्या सर्वांनी व्हाईट बोर्डवर. सर्वात मोठी, सर्वात पहिली गोष्ट काय माहिती आहे का? तुमचा एक सब्जेक्ट पाहिजे, की ज्या सब्जेक्टवर तुमची मास्टरी असली पाहिजे. ओके. आता काही लोक म्हणतील की सर मला तर काहीच नाही येत, मी काय करू? काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही एक सब्जेक्ट चूज करा. काय करा? एक सब्जेक्ट चूज करा, एक विषय चूज करा, आणि त्याच्यावर तुम्ही 3 महिने काम करा. किती? 3 मंथ्स. तुमची मास्टरी होऊन जाईल का? समजा इथे एक्झाम्पल म्हणून सांगतो मी. समजा एखादा व्यक्ती आहे की त्याला असं वाटते की सर मला आहे ना सकाळी उठायला फार आवडते, आणि मी दररोज सकाळी उठतो मागच्या 10 वर्षापासून. मी 4 वाजता उठतो, प्राणायाम करतो, योगा करतो, फिरायला जातो, आणि माझा दिवस फार चांगला जातो, आणि माझं आयुष्य फार छान आहे, आणि मी हेल्दी आहे. मग बाबा हे तुझ्या पुरतच लिमिटेड का ठेवतो तू? तू का बरं लोकांना असं म्हणत नाही की सकाळी कसं उठायचं? तू काय केलं सकाळी उठण्यासाठी? तू त्याला थोडं स्ट्रक्चराइज करू शकतो का? आणि तू मॉर्निंग क्लास चालू करू शकतो का? करू शकतो. आता तू तर सकाळी उठतोस रोज. एखादा व्यक्ती जो आहे तो तर सकाळी रोज उठतोस, त्याला काही नवीन एफर्ट घ्यावा लागणार आहे का? नाही. तो तसाही 4 वाजता उठतो आणि तसाही 4 वाजता उठतो. पण त्याने जर का 4 वाजता उठून फक्त 50 लोकांना जर का हे शिकवायला सुरुवात केलं की कसं उठायचं आणि उठल्यावर काय करायचं, आणि यांच्याकडून फक्त 499 रुपये प्रत्येक महिन्याला घेतले, तर देतील का लोक? येस नो? देतील का लोक? टाईप इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी.
येस नो इन द चॅट बॉक्स, टाईप इन द चॅट बॉक्स. देतील का लोक? फक्त दर महिन्याला तो 50 लोक शोधतो नवीन, आणि ते लोक त्याला 499 रुपये देतात. हे लोक तो कसे शोधेल? तर फेसबुक ऍडच्या माध्यमातून शोधू शकतो. हे किती होतं माहिती आहे का? याचे टोटल 25,000 रुपये होते. त्याने किती वेळ इन्व्हेस्ट केला हो? दिवसाचा 1 तास सकाळी. म्हणजे संपूर्ण महिन्यात किती किती तास इन्व्हेस्ट केले? 30. म्हणजे काय, तासाला किती पैसे कमवले त्यांनी? अप्रॉक्सिमेटली 700 to 800 रुपीज, राईट? जर का असं बघितलं तर किती तास काम केलं त्यांनी? टोटल 30 तास, राईट? आता असंच नाही की हे 50 पुरतं लिमिटेड आहे. कधीतरी हे लोक 100 होतील, 200 होतील, 300 होतील, राईट? जर फक्त आपण 25च पकडू, गुन्हेला जर 12, असं जर का 12 महिने त्यांनी 12 क्लास घेतले तर किती झाले हो? सांगा बरं, कोणी सांगू शकते का मला? 3 लाख रुपये. म्हणजे त्यांनी एका वर्षात 3 लाख रुपये एक्स्ट्रा कमवले. बरं, पैशाचं जाऊ द्या, प्रत्येक महिन्याला 50 लोकांच्या आयुष्यात बदल केला, गुन्हेला 12, किती झाले? 600 लोकांच्या आयुष्यात बदल केला एका वर्षामध्ये. इट्स अ बिग डील, येस ऑर नो? इट्स अ बिग डील, येस ऑर नो? तुम्हाला येत नाही काही, काही फरक पडत नाही. कुठला तरी एक विषय शोधा, ज्या विषयात तुम्हाला इंटरेस्ट आहे, त्या विषयावर 3 महिने काम करा, फक्त 3 महिने. त्यानंतर तुम्ही तो विषय इतरांना शिकवण्यासाठी तयार व्हाल. तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझी पर्सनल. मी जेव्हा युट्यूब लोकांना शिकवायला सुरुवात केली, तेव्हा माझे युट्यूबवर फक्त 600 की 700 सबस्क्रायबर होते. किती? 600-700. आज 27,000 आहेत, तो भाग वेगळा आहे. पण 600-700 होते फक्त. आणि तेव्हा मला बऱ्याच लोकांनी हे म्हटलं की अरे, तुझे 600 सबस्क्रायबर आहे, तुला कोण पैसे देणार आहे? तर त्यामुळे असे लोक पण तुमच्या लाईफमध्ये येतील की जे म्हणतील अरे काही नसते, हे चालत नाही. खूप असे लोक येतात. पण त्यांना तुम्हाला बाजूला सारावं लागेल आणि काम करावं लागेल. आणि ते काम करत राहिलो म्हणून मी आता इथं आलो, राईट? सो सिंपल गोष्ट आहे. पहिले तर तुम्हाला एक सब्जेक्टवर मास्टरी पाहिजे. नसेल तर त्या सब्जेक्टवर तुम्ही मास्टरी मिळवा, 3 महिने काम करा. अजूनही तुम्हाला जर असं वाटतं की तुम्ही जे शिकवता ते चालत नाहीये मार्केटमध्ये, तर अशी काहीतरी गोष्ट शोधा की ज्याचं लोकांना गरज आहे. बघा, लोकांना नीड कशाची आहे. माझं काम काय आहे? मी लोकांना पैसे कमवण्यासाठी हेल्प करतो, मनी, राईट? 4-5 असे विषय आहेत जे मार्केटमध्ये चालतात. काय काय आहेत सांगतो मी तुम्हाला. पहिला आहे रिलेशनशिप. रिलेशनशिपवर लोकांचे खूप प्रॉब्लेम आहेत, त्याच्यावर तुम्ही शिकू शकता. याच्यामध्ये पॅरेंटिंग येते, याच्यामध्ये हजबंड वाईफ रिलेशनशिप येते, खूप साऱ्या गोष्टी येतात. दुसरा आहे करिअर, राईट? करिअरमध्ये लोकांना गरज आहे. लोकांना करिअरमध्ये इंग्लिश स्पीकिंग येऊ शकते, दुसरं काही जर्मन लँग्वेज येऊ शकते. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जे तुम्ही शिकवू शकता. ओके. करिअरमध्ये ग्रोथ कशी घ्यायची, पॅकेज कसे वाढवायचे, कम्युनिकेशन स्किल कसं, हे सर्व याच्यामध्ये येऊ शकते. तिसरं काय आहे? तिसरं आहे मनी. पैसे कसे कमवायचे, शेअर मार्केट शिकवू शकता, कोच बनवू शकता, वगैरे वगैरे वगैरे, राईट? चौथं काय आहे? हेल्थ. लोकांना हेल्दी राहायचं आहे. राहायचं आहे की नाही? माझी एक स्टुडंट आहे जी दररोज क्लास घेते सकाळी 5 वाजता. हेल्दी राहायला शिकवते लोकांना. आणि ते प्रत्येकाकडून 1,000 रुपये, 999 रुपये चार्ज करते महिन्याला. तिच्याकडे दर महिन्याला 30 ते 50 ऍडमिशन होतात नवीन. ओके. तर ह्या 4 मधलं कुठलंही तुम्ही निवडू शकता. रिलेशनशिप, करिअर, मनी, हेल्थ. एक्सपर्टीज आहे, त्याच्यावर तुम्ही काम करू शकता, राईट? स्पिरिच्युअलिटी पण एक आहे याच्यामध्ये, की स्पिरिच्युअल गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते करू शकता. रेकी आहे त्याच्यामध्ये, मॉर्निंगचं जे तुम्हाला क्लास सांगितला ते आहे त्याच्यामध्ये, मेडिटेशन आहे याच्यामध्ये, भरपूर गोष्टी आहेत. सो या 5 पैकी कोणताही एक सब्जेक्ट निवडा, त्याच्यावर तुम्ही 3 महिने स्वतः काम करा आणि नंतर इतरांना शिकवायला सुरुवात करा. दॅट्स ऑल, राईट? तुम्ही जर का महिन्याला 50 लोकांना जरी शिकवता, 50 लोकांना, आणि एकाकडून जर का तुम्ही 1,000 रुपये, 999 रुपये जरी फीस घेतली, तरी दॅट्स ऑल. खूप आहे, माझं म्हणणं आहे, खूप आहे. एक्स्ट्रा इन्कम 50,000 रुपये खूप आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतं की हे वाढवायचं आहे, तर ते पण मी सांगेल तुम्हाला की ते कसं तुम्ही वाढवू शकता. हाऊ यू कॅन चार्ज प्रीमियम प्राइस. 25,000 ते 50,000 तुम्ही कसं चार्ज कराल लोकांना, हे पण मी तुम्हाला शिकवेल. डोंट वरी अबाउट इट. आणि लोक देतात या गोष्टीची, का देतात ते पण मी सांगेल तुम्हाला येणाऱ्या 3 दिवसामध्ये. वाय पीपल पे मी 1 लाख रुपीज. मला 1 लाख रुपये का देतात लोक? का लोक मला 70,000 रुपये देतात? का लोक 80,000 रुपये देतात? का देतात? त्याचं पण मी कारण सांगेल तुम्हाला. आणि ते काय असते नेमकं, कोणती अशी गोष्ट आहे की ते तुम्हाला अचीव करायला लागेल त्याच्यासाठी. क्लिअर? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. प्लीज टाईप इन द चॅट बॉक्स. ओके. तर सर्वात पहिला मुद्दा काय आहे, आपल्याला हे समजावं लागेल.
3 स्टेप मेथड सांगत होतो मी तुम्हाला, मी इथे सांगतो. सर्वात पहिला मुद्दा आहे की तुम्हाला तुमचा सब्जेक्ट जो आहे तो फायनल करावा लागेल. सब्जेक्ट फायनल आहे का तुमचा? नसेल काय हरकत नाही, पुढच्या स्लाइडमध्ये आपण सब्जेक्ट बघणार आहोत. ओके, सो सब्जेक्ट फायनल करावा लागेल. नंबर 2 काय येते माहिती आहे का? तुम्हाला याची ऍडव्हर्टायझिंग करावं लागेल. कशी करणार ऍडव्हर्टायझिंग? फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही ऍडव्हर्टायझिंग करणार. आता काही लोक म्हणतील सर मला इंग्रजी येत नाही, मला हिंदी येत नाही, काही फरक पडत नाही. तुला मराठी येते ना, मराठीमध्ये कर. मी मागच्या 1 तासापासून कोणत्या भाषेत बोलत आहे? मराठीमध्ये बोलत आहे ना. तुम्ही पण मराठीमध्ये करू शकता, काय अडचण नाही. ओके, सो सब्जेक्ट निवडायचा आहे, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट करायची आहे. नंबर 3, तुम्हाला एक फ्री प्रोग्राम घ्यायचा आहे. आणि नंबर 4, तुम्हाला तिथे तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते प्रमोट करायचं आहे. बस या 4 स्टेपमध्ये कोचिंग बिझनेस चालू होतो ऑनलाईन. बाकी काहीच गरज नाही, सांगू का तुम्हाला, काहीच गरज नाही. उगाच हवा करून ठेवलेल्या आहे मार्केटमध्ये की हे पाहिजे ते पाहिजे, काहीच नाही पाहिजे. ह्या 4 गोष्टी पाहिजे. एक, तुमच्याकडे सब्जेक्ट असला पाहिजे. नंबर 2, तुमच्याकडे तुम्हाला फेसबुकची ऍड एक प्रॉपर क्रिएट करता आली पाहिजे, प्रॉपर ऑडियन्स निवडता आला पाहिजे, एक फ्री प्रोग्राम तुम्हाला तयार करता आला पाहिजे. ह्याच्यासाठी संपूर्ण स्ट्रक्चर तयार करून ठेवलेलं आहे आम्ही. म्हणजे तुम्हाला पीपीटी सुद्धा स्वतः बनवायची गरज नाही. आम्ही तुम्हाला फॉर्मॅट देऊ. मी तुम्हाला शेवटी सांगतो, मला आठवण द्या पीपीटी दाखवायची. मी पीपीटीचा फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त काय करायचं, तुम्हाला ते उघडायचं आहे आणि त्याच्यामध्ये माझा फोटो काढून तुम्हाला तुमचा फोटो टाकायचा आहे. ठीक आहे, आणि माझे पॉईंट्स काढून तुम्हाला तुमचे पॉईंट्स टाकायचे, तुमच्या विषयाचे, झाली तुमची पीपीटी तयार. नो एफर्ट्स, डोकं चालवायचं काम नाही. याला म्हणतात हाय कन्व्हर्टिंग प्रेझेंटेशन. हे बनवलेलं आहे मी ऑलरेडी, मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर. तुम्हाला ही मेहनत घ्यायची गरज नाही. हाय कन्व्हर्टिंग प्रेझेंटेशन बनवून दिलेलं आहे तुम्हाला. तुम्हाला फक्त तिथे तुमचं नाव आणि सब्जेक्ट आणि फोटो एवढंच चेंज करायचं फ्री प्रोग्रामचं. आफ्टर दॅट यू कॅन पिच युअर प्रोडक्ट, दॅट्स ऑल. जर का 100 लोक तुमच्या प्रोग्राम मध्ये आले, एक्झाम्पल साठी सांगतो मी, 100 जरी आले तरी याच्यामधले 10 लोक आरामात तुमचं प्रॉडक्ट घेतील, आरामात. आता माझ्या प्रोग्राम मध्ये जास्त लोक नसतात, कधी 30, कधी 35, कधी 20, कधी 25, कधी 45, कधी 50 असे लोक असतात. बट दॅट्स ऑल्सो ओके फॉर मी. कारण मला माहित असते की ह्याच्यामधले 50% लोक माझ्याशी जुळतात नंतर. माझी व्हॅल्यू काय मी डिलिव्हर करतो ते बघून. आज या क्लासमध्ये 17 लोक आहेत. हे 17 लोक पुढचे 3 दिवस जर राहिले, मला माहिती आहे की याच्यामधले 7 ते 8 लोक माझ्यासोबत जुळणार आहेत. का बरं? कारण की त्यांना हे समजते की यार 3 दिन में अगर इस आदमी ने इतना कुछ दिया तो 3 महीने इसके साथ रहेंगे तो क्या क्या मिलेंगे आपको और कहाँ तक पहुंचेंगे आप. राइट. सो दॅट इज व्हॉट इज द कॉन्फिडन्स आय हॅव. आणि तो कॉन्फिडन्स कुठून आला? मागच्या एक्सपिरियन्स पासून आला. 3 वर्षापासून 4 वर्षापासून जे काम करते त्याच्यापासून तो कॉन्फिडन्स आला ना. राईट. सो डोंट वरी, तुमचंही हे तुम्हीही हे करू शकता. तुम्हाला फक्त हे, आणि हे 100 लोक 50 लोक हे कुठून येणार आहेत? हे फेसबुक ऍड मधून येणार आहेत. आता माझे विद्यार्थी असे आहेत कितीतरी की त्यांच्या प्रोग्राम मध्ये माझ्यापेक्षा जास्त विद्यार्थी बसतात, पण ते जनरल काम करतात. आता माझी एक स्टुडंट आहे, अमरावतीचे आहेत, त्यांचं नाव आहे मंजुषा तांडेकर मॅडम. तुम्ही बघाल त्यांची ऍड भरपूर वेळा असते फेसबुकला. त्यांच्या एका प्रोग्राम मध्ये 200 लोक बसतात दररोज. एक माझे दुसरे स्टुडंट आहे मुंबईचे, त्यांचं नाव आहे दया वाईकर. सर्च करा तुम्ही या लोकांना फेसबुकवर, तुम्हाला समजेल. यांच्या प्रोग्राम मध्ये दररोज सकाळी 5 वाजता 150 लोक बसतात. 150 किती? 150. कोणी सांगितलं यांना हे? कोणी शिकवलं यांना हे? ज्यांनी शिकवलं, ज्यांनी सांगितलं, त्या माणसाच्या प्रोग्राम मध्ये बसत नाहीत लोक एवढे. कारण आपण बसवत नाही, गरज नाही आपल्याला त्याची. जास्त लोक नाही पाहिजे, नाही तर काय होते, कन्फ्युजन होते. आले तर ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे. राईट. सो हे तुम्हाला समजलं पाहिजे की कसं तुम्ही फेसबुक ऍडच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाल. हा दुसरी स्टेप झाली. ठीक आहे. तिसरी स्टेप, तिथे तुम्ही एक फ्री प्रेझेंटेशन, एक फ्री प्रोग्राम तयार करणार. आणि चौथं म्हणजे तुमचं प्रॉडक्ट. प्रॉडक्ट म्हणजे काय आहे? हे असू शकते एक तर तुमची कन्सल्टिंग सर्व्हिसेस, राईट, किंवा असू शकते तुमचा कोर्स. प्रॉडक्ट म्हणजे काय हे थोडं अजून डीप मध्ये समजून घेऊ. व्हॉट इज प्रॉडक्ट? प्रॉडक्ट म्हणजे तुम्ही त्याला कन्सल्ट कराल, 1-to-1 गाईड कराल, कन्सल्टेशन देऊ शकता तुम्ही एक तर त्याला. ओके, तुम्ही त्याला गाईड करू शकता 1-to-1 मध्ये. राईट, 1-to-1 मध्ये त्याचे चार्जेस घेऊ शकता तुम्ही. नंबर 3, तुम्ही त्याला कोर्स देऊ शकता. नंबर 4, तुम्ही त्याला मेंबरशिप देऊ शकता. ओके, ही 1 वर्षाची मेंबरशिप, 6 महिन्याची मेंबरशिप, असे ह्याला म्हणतात प्रॉडक्ट. तर असे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तयार करू शकता. किती लोकांना हे समजत आहे मी जे सांगत आहे ते? की तुमच्या डोक्यावरून जात आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स. किती लोकांना समजत आहे? समजत असेल तर टाईप क्लिअर, CLEAR, क्लिअर, किंवा CR टाईप करा. टाईप CR.
म्हणजे क्लिअर. टाईप सी आर इन द चॅट बॉक्स. आणि किती लोकांच्या डोक्यावरून चाललं टाईप सी सी आर इन द, समजत आहे सर्वांना? गुड गुड. आपल्याला 1 तास झालेला आहे मित्रांनो. 8 वाजता सेशन आपण चालू केलं, आता 9 वाजलेले आहेत. मागचा 1 तास कसा होता किंवा काय लर्निंग मिळालं मागच्या 1 तासामध्ये, एका शब्दामध्ये सांगा चॅट बॉक्स मध्ये. असं वाटलं का की मागचा 1 तास व्हॅल्युएबल होता? असं वाटलं का की मागचा 1 तास व्हॅल्युएबल होता? टाइप येस इन द चॅट बॉक्स इफ इट इज व्हॅल्युएबल. टाइप नो इफ यू फील की नाही सर इतना व्हॅल्युएबल नाही. नो टाइप करू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. क्लिअर. चलो, आता मी तुम्हाला काही असे फॅक्ट दाखवणार आहे की जे तुम्हाला, त्याच्यामधून तुम्हाला हे समजेल की किती अर्निंग करू शकतो आपण ऑनलाईन कोचिंग मध्ये. ठीक आहे. हे अजून राईट मेथडचं आपलं बाकी आहे. ओके, ह्याच्यावर मी येणार अजून. ओके, पहिले मी तुम्हाला फिगर दाखवतो की किती अर्निंग करू शकतो आपण एका महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये, हे दाखवतो मी तुम्हाला. तर हा माझा पहिला स्क्रीनशॉट आहे. हाऊ मच यू कॅन अर्न. हे माझं एक अकाउंट आहे, ज्या अकाउंटमध्ये इन्स्टामोजो म्हणजे लिंक थ्रू 14,40,000 रुपयाचं अर्निंग केलेलं आहे आतापर्यंत. ठीक आहे. हे इन्स्टामोजो आहे. माझे 70% पेमेंट जे आहे हे गुगल पे, फोन पे वर येतात. ठीक आहे. गुगल पे, फोन पे वर येतात मॅक्सिमम. जे स्टुडंट आहेत आपले जुने, त्यांना माहित आहे की माझे मॅक्सिमम पेमेंट इन्स्टामध्ये होतात. हा दुसऱ्या अकाउंटचा स्क्रीनशॉट आहे, जे 2 अकाउंट आहे माझे. 6,10,000 रुपये 348 याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेले आहे. तर तुम्ही म्हणाल की हे तर स्क्रीनशॉट आहे सर. ओके, नो प्रॉब्लेम, लाईव्ह दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. कारण असं वाटू शकते ना काही लोकांना की अरे सर हे तर स्क्रीनशॉट आहे. लाईव्ह बघा, दिसते तुम्हाला? रिफ्रेश करतो मी याला. बघा, रिफ्रेश केलं मी, तुमच्या समोर रिफ्रेश केलं मी पेज. ठीक आहे, झालं रिफ्रेश. आता मी पेमेंट्स मध्ये जातो. बघा पेमेंट्स दिसते तुम्हाला? हे 14 लाख ऑल टाइम. ठीक आहे. आता मी इथं करतो दिस मंथ. या महिन्याचे किती आहे? 86,000. आता मी याला लास्ट मंथ करतो. किती आहे? 1,82,000. ठीक आहे. हे फक्त इन्स्टामोजो आहे. गुगल पे, फोन पे वेगळं. आता दुसरं अकाउंट दाखवतो मी तुम्हाला. जस्ट वेट. हे एक अकाउंट पाहिलं तुम्ही, हे दुसरं अकाउंट आहे. जस्ट सी दिस अकाउंट. ओके. टोटल पे किती आहे? 6,10,000. ठीक आहे. आता याला मी दिस मंथ करतो, या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये. किती आहे? 98,387. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथं दुसरं लास्ट मंथचं दाखवतो. याचं हे सर्व तुमच्या समोर आहे, स्क्रीनशॉट नाही आहे. ओके, लास्ट मंथ 48,000. आणि हे इन्स्टामोजोचे पेमेंट आहे. याच्या व्यतिरिक्त फोन पे, गुगल पे, पेटीएम हे जे आहे हे सर्व वेगळं आहे. राईट. काही लोक डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये पेमेंट करतात, तो वेगळा विषय. म्हणजे जर का आता हे एवढे, म्हणजे हे जवळजवळ 20 लाख होते. 20 लाखच पकडा, त्याच्यामध्ये पण जास्त नाही म्हणत मी, त्याच्यामध्ये पण 20 लाखच पकडा. तरी एका वर्षाचं अर्निंग किती झालं? 40 lakhs रुपीज. इज इट अ गुड डील और बॅड डील? येस नो इन द चॅट बॉक्स. चला 40 काय हो, 4 लाख जरी एक्स्ट्रा कमवले आपण वर्षभरात, तरी इज ओके? इज दिस ओके? 4 लाख जर तुम्ही एक्स्ट्रा कमवले या माझ्या ट्रेनिंग नंतर, तर ओके? किती लोकांसाठी ओके आहे? टाईप ओके इन द चॅट बॉक्स. ओके. सो इट नेवर मॅटर. हे पैसे दाखवण्याचं कारण हे आहे, हे नाही आहे की बाबा मी किती तीर मारले, हे बिलकुलच नाही आहे याचं कारण. याचं कारण हे आहे की हे पॉसिबिलिटी आहे. माझं म्हणणं हे आहे, हे पॉसिबिलिटी आहे. मी माझ्या आधीच्या कोणत्याच प्रोग्राममध्ये दाखवलेलं नाहीये, आणि मी याच्या नंतरही दाखवणार नाही. फक्त स्क्रीनशॉट दाखवतो मी. पण बरेच लोक मला, 1-2 लोकांनी मला नंतर प्रश्न विचारला होता की सर तुम्ही तर स्क्रीनशॉट दाखवला, मला लाईव्ह मध्ये दाखवा. ठीक आहे, मी लाईव्ह मध्ये दाखवलं मग. ओके. सो दिस इज व्हॉट इज द अपॉर्च्युनिटी. ऑनलाईन कोचिंग मध्ये ही अपॉर्च्युनिटी आहे. समजलं तुम्हाला? माझं म्हणणं आहे, तुम्ही जर का 10 लाख जरी करत असाल एका वर्षाचे, तर ते पैशाकडे नका बघू. हे बघा की ते पैशामुळे तुमच्या आयुष्यात आणि तुम्ही ज्यांना शिकवलं त्यांच्या आयुष्यात काय फरक झाला. त्याची किंमत नाही होऊ शकत. ते 10 लाखाची नाही आहे, 10 करोडची पण नाही म्हणू शकत तुम्ही त्याला. एवढा बदल आहे तो. आज एक व्यक्ती, एक नॉर्मल लेडीज जी घरामध्ये बसते, हाऊसवाईफ आहे, तिला जर का बॉलिवूड सेलिब्रिटीच्या हातातून अवॉर्ड मिळतो, किती मोठी गोष्ट आहे हो. पैशामध्ये याची तुलना होऊ शकते का? चॅटबॉक्स मध्ये सांगा बरं मला. याची तुलना पैशामध्ये होऊ शकते का? यस नो इन द चॅटबॉक्स.
मला एवढं सांगा फक्त, की एका घरात बसलेल्या लेडीजला जर का एक बॉलिवूड सेलिब्रिटी स्टेजवरून 100 लोकांच्या पुढं जर का अवॉर्ड देते, तर ह्याची पैशामध्ये तुलना होऊ शकते? मला नाही वाटत होऊ शकते. किती लोकांना वाटते? टाईप येस नो इन द चॅट बॉक्स. नो, ॲब्सोल्युटली नो. इट्स अ बिग डील. लाईफ टाईम अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी ते, राईट? सो दॅट चेंज वी ब्रिंग, तो बदल घडवला आम्ही लोकांमध्ये मागच्या 3 वर्षात, आणि तो घडवत आहे पुढे पण, राईट? सो म्हणून मी सांगत असतो की हे 3 दिवसाचं सेशन आहे ना, हे खरंच 500% लाईफ चेंजिंग आहे. नॉट 100%, नॉट 200%, 500% लाईफ चेंजिंग. हाऊ मेनी पीपल फील? टाईप 500 इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल फील इट? टाईप 500 इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. ओके, चलो, लेट्स गो अहेड. गुड गुड. नाव आपण आता हे बघणार आहे की तुमच्या प्रॉडक्टसाठी, तुमच्या विषयासाठी तुम्ही टॉपिक कसा शोधाल, तुमच्या कोर्ससाठी टॉपिक कसा शोधाल. पण तत्पूर्वी मला तुम्हाला ही मेथड समजावून सांगायची आहे की व्हॉट इज द राईट मेथड फॉर ऑनलाईन कोचिंग. पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही तुमची स्वतःची आयडेंटिटी क्रिएट केली पाहिजे. काय केलं पाहिजे? स्वतःची आयडेंटिटी क्रिएट केली पाहिजे. ही आयडेंटिटी कशी क्रिएट होणार आहे? याच्यासाठी मी तुम्हाला एक टास्क देणार आहे आज शेवटी. ओके, ही आयडेंटिटी क्रिएट होण्याचे काही प्रकार सांगतो मी. तुम्ही इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह व्हा, तुम्ही फेसबुकवर ऍक्टिव्ह व्हा, तुम्ही त्यावर व्हिडिओज टाका, तुम्ही त्यावर पोस्ट टाका. आणि पोस्ट टाकण्यापेक्षा पण जास्त मी सांगेल की तुम्ही व्हिडिओज बनवा. कारण व्हिडिओज जास्त लोक बघतात, व्हिडिओज जास्त लोकांपर्यंत जातात. रील्स नावाचा एक प्रकार आहे, तुम्ही त्याच्यावर काम करा. मी आत्ता 15 दिवसाआधी एक रील बनवली होती, ते रील 8.5 लाख लोकांनी बघितली. किती? 8.5 लाख. म्हणजे विचार करा, 8.5 लाख लोकांपर्यंत पोहोचलो मी. सो तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब या तिन्ही माध्यमांवर काम सुरू करा. आमचा जो पुढचा कोर्स असतो त्याच्यामध्ये आम्ही हे सर्व शिकवतो की कसं तुम्ही काम करणार, कसे व्हायरल व्हिडिओज बनवणार, हे सगळं शिकवतो. पण माझं तुम्हाला आजच सांगणं आहे की तुम्ही त्या कोर्सचा पार्ट बना नका बनू, पण तुम्ही काम चालू करा. फेसबुकवर काम चालू करा, इंस्टाग्रामवर करा, युट्यूबवर करा. छोटे छोटे व्हिडिओ बनवून जेवढं नॉलेज तुमच्याकडे आहे त्याच्यावरच बनवा, काही अडचण नाही. लोक नाव ठेवतात, ठेवू द्या, काही फरक पडत नाही. तुम्ही तुमचं काम करा. ठीक आहे. नंबर 2, त्याने काय होईल की तुमची आयडेंटिटी क्रिएट होईल की तुम्ही काय आहात, कोण आहात आणि तुम्ही काय करता. ठीक आहे. हा विचार नका करू की कोण काय म्हणतंय मला, तो विचार सोडून द्या. नंबर 2 आहे डेलिव्हर अ व्हॅल्यू. डेलिव्हर अ व्हॅल्यूचा अर्थ काय आहे जरा बारीक समजून घ्या, जरा लक्ष देऊन ऐका मी काय सांगतो. 3 दिवसाचं हे सेशन, या सेशनसाठी जर का मी ₹99 चार्ज करतो, तर मला खरंच सांगा की ते ₹99 म्हणजे काहीच नाहीये. बट दॅट व्हॅल्यू आय एम डिलिव्हरिंग इन 3 days, दॅट इज वर्थ ₹10,000. कमीत कमी 10,000 रुपयाची व्हॅल्यू आहे. सो अशी व्हॅल्यू आपण क्रिएट करू शकतो का, किंवा डिलिव्हर करू शकतो का लोकांसाठी, ह्याचा प्रयत्न करा. की आपण ऑनलाईन पद्धतीने काय देऊ शकतो बाबा, काय टेक्निक सांगू शकतो, काय टूल सांगू शकतो. माझा एक विद्यार्थी आहे, त्याचं मी तुम्हाला चॅनल दाखवतो. त्याचं नाव आहे निलेश थोरात. हे दाखवणं तुम्हाला फार गरजेचं आहे. मी दाखवतो तुम्हाला, मला आता आठवलं पण मी तुम्हाला आता लगेच दाखवतो. खूप गरजेचं आहे तुम्हाला हे दाखवणं. इट्स अ इन्स्पिरेशन फॉर यू. एका छोट्याशा खेड्यामध्ये राहतात, छोट्याशा शेतकरी आहेत. ओके, एका दुकानामध्ये काम करतात. त्यांचं नाव आहे निलेश थोरात. ठीक आहे, तुम्ही सर्च करून घ्याल. या निलेश थोरातनी एक चॅनल बनवलं. त्या चॅनलचं नाव आहे कृषी मित्र निलेश थोरात. आणि आज त्यांचे 19,000 सबस्क्रायबर आहे. किती आहे? 19,000. मराठी भाषेमध्ये शेतीमध्ये काय टाकलं पाहिजे, शेतीमध्ये काय कसं केलं पाहिजे, कसं उगवलं पाहिजे, कोणतं बियाणं वापरलं पाहिजे, हे सांगतात ते. 19,000 सबस्क्रायबर, लक्षात घ्या, खूप मोठी गोष्ट आहे. व्ह्यूज पण बघून घ्या, 700, 800, 900 व्ह्यूज आहेत प्रत्येक व्हिडिओला, राईट? सो इट्स अ बिग डील. एका गावातल्या राहणाऱ्या मुलांनी जर का हे अचिव्हमेंट केले असेल तर बघा. आणि हे सगळे व्हिडिओ हा मुलगा फक्त आणि फक्त मोबाईलवर बनवतो, मोबाईलवर बनवतो. आता तुम्हाला हे पण दाखवून देतो की हा व्यक्ती आपलाच विद्यार्थी आहे का, याचं प्रूफ हे बघा. निलेश थोरात, याच्या समोर जर का तुम्ही सागर गारवे लिहिलं तर यांचा माझा एक इंटरव्ह्यू आहे, तो तुम्हाला दिसेल. जेव्हा त्यांचे 1200 सबस्क्रायबर झाले होते तेव्हाचा एक इंटरव्ह्यू आहे. त्यानंतर जेव्हा त्यांचे 16,000 सबस्क्रायबर झाले तेव्हाच त्यांना हा अवॉर्ड दिला होता आम्ही, लास्ट इयर, मागच्या वर्षी त्यांना आम्ही अवॉर्ड दिला युट्यूबचा. दिसतं तुम्हाला? हे बघा, 16,000 सबस्क्रायबर जेव्हा झाले होते तेव्हा. सो दिस चेंज वी आर ब्रिंगिंग इन द सोसायटी. किती लोकांना असं वाटतं की खरंच हे फार मोठी गोष्ट आहे? टाईप मी इन द चॅट बॉक्स की
याला म्हणतात व्हॅल्यू डिलिव्हर करणे. डिलिव्हर अ व्हॅल्यू. ओके. नंबर 3, गेट द ट्रस्ट. जेव्हा तुम्ही व्हॅल्यू डिलिव्हर करता, जेव्हा तुम्ही लोकांना देता, जेवढं ते विचार करतात त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा तुम्ही डिलिव्हर करता, तेव्हा ते तुमच्यावर काय करतात? तुमच्यावर विश्वास करतात. देन पीपल बिलीव्ह इन यू. लोक लोक तुमच्यावर विश्वास करतात की हा, नाही यार, खरंच हा माणूस आहे. आज एका शब्दावर लोक लाख लाख रुपये इन्व्हेस्ट का बरं करतात माहिती आहे का? कारण त्यांना माहित आहे की या माणसाला मी 3 वर्षापासून बघत आहे, 5 वर्षापासून बघत आहे. लोकांनी मला लाकडाच्या खुर्चीपासून पाहिलं, तिथून मर्सिडीज पर्यंतचा प्रवास पाहिला. दॅट इज वाय पीपल आर बिलिव्हिंग इन मी. राईट. सो गेट द ट्रस्ट. लोकांचा ट्रस्ट घेणं हे फार कठीण असते, आणि तो घेतल्यावर त्याला सांभाळता पण आलं पाहिजे. असं नाही की फक्त विश्वास जिंकला आणि मग नंतर विश्वासघात केला, असं नाही झालं पाहिजे. सो तुम्हाला जर का कोचिंग मध्ये यायचं आहे, तर सर्वात पहिले हे डोक्यात ठेवा की मला 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष काम करायचं आहे, आणि त्या पद्धतीनं काम करा. थोडेसे पैसे मिळतील म्हणून काहीतरी करायचं आणि नंतर मग इग्नोर करायचं, असं नका करू. तुम्हाला माहित आहे ना तुमच्या कोर्सची प्राइस एवढी आहे, तेवढीच चार्ज करा. ज्याला जमेल तो येईल, ज्याला नाही जमणार तो नाही येणार. पण असं नका करू. मला बरेच लोक म्हणतात की सर तुम्ही कमी प्राइस का नाही ठेवत, तुम्हाला जास्त लोक मिळतील. म्हटलं मला नाही पाहिजे ना जास्त लोक, कारण मी प्रत्येकाला जर का तेवढा वेळ देऊ शकणार नाही तर काय अर्थ आहे? जेवढा वेळ मी देऊ शकतो आणि त्या वेळेची जी व्हॅल्यू आहे तेवढे मी मागणार. ज्याला पटते तो देणार, ज्याला नाही पडत तो फ्रीमध्ये या, शिका, जा, काही प्रॉब्लेम नाही. 3 दिवसात सेशन करा. 6-6 दिवसाचे फ्री सेशन करतो मी, फ्री ऑफ कॉस्ट. 6 दिवस एकही रुपयाने घेतला. मागच्या डिसेंबर मध्येच केलं मी सेशन, 25 ते 31 डिसेंबर. फ्री ऑफ कॉस्ट होतं, सकाळी 7 ते 8. सर्व शिकवलं त्याच्यामध्ये मी लोकांना. राईट. सो गेट द ट्रस्ट. ट्रस्ट घ्या. नंबर 4 आहे प्रमोट युअर प्रोडक्ट. जेव्हा तुमची आयडेंटिटी क्रिएट होते मार्केटमध्ये, जेव्हा तुम्ही व्हॅल्यू डिलिव्हर करता, जेव्हा लोक तुमच्यावर विश्वास करतात, तेव्हा तुम्ही प्रॉडक्ट प्रमोट करा. तर लोक तुमच्यासोबत जुळायला तयार होतील. दे विल बी हॅपी टू बिकम अ पार्ट ऑफ युअर कम्युनिटी. किती लोकांना असं वाटते की जेव्हा आपण काहीतरी देऊ आधी, तेव्हा आपल्याला मिळेल. बऱ्याच लोकांचा इथं माइंडसेट प्रॉब्लेम आहे की त्यांना असं वाटतं मला काय मिळेल, मला काय मिळेल, मला काय मिळेल. तुम्हाला आधी हा विचार केला पाहिजे की व्हॉट आय कॅन डिलिव्हर, मी काय देऊ शकतो. जेव्हा तुम्ही देऊ शकाल, जेव्हा तुम्ही द्याल, तेव्हा तुम्हाला 10 पटीनं नाही 100 पटीनं परत मिळणार. गेटिंग माय पॉईंट? येस नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. टाईप येस नो इन द चॅट बॉक्स. लास्ट 45 मिनिटं आहे आपल्याकडे, त्याच्यामधले 30 मिनिटं आपण शिकणार आहोत, 15 मिनिटं आपण Q&A घेणार आहोत. ओके. सो राईट मेथड ही आहे ऑनलाईन कोचिंगची. किती अर्निंग करू शकता हे मी तुम्हाला दाखवलं. आता आपण बघणार आहोत की फाइंड आउट टॉपिक फॉर युअर कोर्स. तुमच्या कोर्ससाठी टॉपिक कसा फाइंड आउट करायचा आहे. तर सर्वांनी आपलं वही आणि पेन हे हातात घ्यायचं आहे. घ्या तुमचा वही पेन हातामध्ये. सर्वांनी सर्वांनी वही पेन हातात घ्यायचा आहे. आणि आता आपण फाइंड आउट करणार आहे की टॉपिक कुठला असा टॉपिक तुम्ही काढू शकता की जो टॉपिकवर तुम्ही पुढे शिकवू शकता. सो राईट डाऊन 5 गोष्टी. 5 गोष्टी अशा लिहा की ज्या गोष्टी तुम्हाला फ्री टाइम असताना करायला आवडतात. जेव्हा तुम्हाला काहीच काम नाही, तुम्ही जर आता समजा रिकामे बसलेले एकदम काहीच काम नाही तुम्हाला, त्यावेळेस अशा कुठल्या 5 गोष्टी जे तुम्हाला करायला आवडतील ते लिहा पटापट. लिहा तुमच्या डायरीवर. की समजा तुम्हाला गाणे ऐकायला आवडतील, तुम्हाला व्यायाम करायला आवडेल, तुम्हाला मित्रांशी गप्पा मारायला आवडेल, तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम बघायला आवडेल, किंवा तुम्हाला कोणाला तरी कन्सल्टेशन करायला आवडेल, किंवा मूवी बघायला आवडेल, किंवा काहीतरी फूड म्हणजे काहीतरी तयार करून करायला आवडेल. राईट. सो लिहा अशा 5 गोष्टी कुठल्या आहे की ज्या तुम्हाला फ्री टाइम मध्ये करायला आवडतील. ओके. त्या 5 गोष्टी लिहून झाल्यानंतर त्याला नंबर द्यायचे आहे तुम्हाला, 1 2 3 4 5. म्हणजे कुठली गोष्ट सर्वात जास्त करावीशी वाटेल त्याला 1 नंबर द्यायचा आहे, जी त्याच्यापेक्षा थोडी कमी वाटेल त्याला 2 नंबर द्यायचा आहे, जी त्याच्यापेक्षा थोडी कमी वाटेल त्याला 3 द्यायचा. असं 1 2 3 4 5 नंबर द्यायचे. ठीक आहे. आता 1 नंबरवर जी गोष्ट येईल ना तुमची, ती गोष्टीमध्ये, ती गोष्ट समजा XYZ. आता एक्झाम्पल सांगतो मी, आता लक्ष द्या इथं, लक्ष द्या. समजा पहिल्या नंबरवर आली की मला डान्स करायला आवडतो. एक्झाम्पल. जेव्हा जेव्हा मी फ्री असतो तेव्हा मला डान्स करायला आवडतो. मग आता बघा की डान्स ह्याची गरज आहे का लोकांना? आहे. बरोबर आहे. डान्स शिकतात बरेचसे लोक, मोठे मोठे प्रोग्राम पण होतात डान्सचे. राईट.
पण तुम्हाला डान्स फक्त स्वतःसाठी करता येतो की शिकवता पण येतो, हे बघा. मग आता समजा तुम्ही अशा स्टेजमध्ये आहे की जिथं फक्त तुम्हाला करता येतो कोणता डान्स, गणपती डान्स येतो तुम्हाला फक्त सध्या, तर मग तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही एखादा क्लास जॉईन केला पाहिजे जिथे तुम्ही प्रॅक्टिकली ते डान्स शिकणार. कारण की डान्स हा असा विषय आहे तुमच्यासाठी की जो तुम्हाला 24 तासात कधीही उठून जर म्हटलं की हे करायचं तर तुम्हाला करू शकता तुम्ही, किंवा तुम्हाला ते करायची एनर्जी आहे. आता मला जर कोणी म्हटलं की सर सेशन घ्या, मी रात्री 1 वाजता सेशन घेतो. मला लोकांशी बोलायला फार आवडते. आय एम अ व्हेरी टॉकेटिव्ह पर्सन. टॉकेटिव्ह म्हणजे मला एखाद्याच्या माझ्या स्टुडंटचा कॉल यायला तरी सहज 20 मिनिटं बोलून टाकतो मी. सो पब्लिक स्पीकिंग, दिस इज व्हॉट इज माय पॅशन, दिस इज व्हॉट इज माय लाइकिंग. राईट. मला जर कोणी म्हटलं की सर आता तुमची बॅच झाल्यावर तुमचा क्लास संपला 10ला की माझा 10:15ला दुसरा क्लास आहे जो 11:15 पर्यंत चालणार आहे, जे माझे पेड स्टुडंट आहे. आणि हे दररोज असते माझं, दररोज सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत. फक्त शनिवार रविवार ऑफ असते. पण सोमवार ते शुक्रवार दररोज माझे क्लास असतात सायंकाळी 8 ते रात्री 11. बिकॉज आय लव्ह टू टॉक टू पीपल. तर ते शोधा की तुम्हाला काय आवडते आणि त्याची लोकांना गरज आहे का ते पण शोधा, की लोकांना गरज आहे का. तुमच्याकडे काही लोक येतात का सल्ला घ्यायला, तुम्हाला विचारतात का लोक की हे करू का ते करू का, याचा अर्थ तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे म्हणून ते विचारतात. महिला जर आहात तुम्ही तर तुम्हाला कोणीतरी विचारते का आजूबाजूची महिला की अगं ही ही भाजी कशी केली तू, ह्याच्यामध्ये काय टाकलं, वहिनी तुम्ही हे फार छान करता, दीदी तुम्ही ते फार छान करता. इट मीन्स यू हॅव दॅट क्वालिटी. त्याला आता काय केलं पाहिजे तुम्ही, त्याला तुम्ही मोठं केलं पाहिजे किंवा त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. दॅट्स ऑल. एवढं सिंपल आहे. तुम्हाला अशा कॉम्प्लिमेंट मिळतात का की अहो तुमच्यासारखं तर हे कोणी करतच नाही. सो देअर इज अ बिग अपॉर्च्युनिटी. तुम्ही फूड बिझनेस चालू करू शकता मोठा त्याच्यामध्ये. पण आपण फक्त ते 4 लोकांना खाऊ घालून आनंदी आहे, अरे वा 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 मजा आ गया. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस ऑर नो एव्हरीबडी इन द चॅट बॉक्स. सो अपॉर्च्युनिटीज खूप आहेत आपल्याकडे. सो राईट डाऊन 5 थिंग्स ज्या तुम्हाला कराव्याशा वाटतात किंवा ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे, किंवा ज्या गोष्टी तुम्ही 24 घंटे पण केल्या तरी तुम्हाला काही नाही वाटणार. राईट डाऊन 5 थिंग्स. त्याला नंबरिंग द्या की 1 वर कोणती आहे, 2 वर कोणती आहे, 3 वर कोणती आहे, 4 वर कोणती आहे. माझा सगळ्यात जास्त आवडीचा विषय हा आहे. कोणता? लोकांसोबत बोलणे. कितीतरी वेळा मी फ्री मध्ये जातो बऱ्याच ठिकाणी. लोक म्हणते की सर आमच्या कॉलेजवर या, एक लेक्चर द्यायचं आहे. फ्री मध्ये जातो मी स्वतःचे पैसे खर्च करून. बिकॉज आय लव्ह टू कनेक्ट विथ पीपल. मला लोकांशी जुळणं फार आवडते. राईट. सो मी ती गोष्ट शोधली आणि मी त्या गोष्टीवर काम करत आहे म्हणून मी पैसे कमवत आहे. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही ती गोष्ट शोधा, त्याच्यावर काम करा, तुम्ही पण पैसे कमवायला लागाल आणि तुम्हाला बोरही होणार नाही. तुम्हाला असंही वाटणार नाही की तुम्ही काम केलं. राईट. आता 8 ते 11:30 मी कंटिन्यू या खुर्चीवर बसलेला आहे, कंटिन्यू बोलत पण आहे. स्टील आय एम एनर्जेटिक. हाऊ? का बरं? बिकॉज इट इज माय पॅशन. ते शोधलं जेव्हा आपण, ते जेव्हा आपण शोधू तेव्हा तुम्हाला ते काम कामासारखं नाही वाटत. गेटिंग माय पॉइंट? याची एक प्रोसेस असते, पण ती प्रोसेस आज आपण नाही करू शकत काही कारणास्तव. पण आज तुम्ही फक्त जेवढं मी सांगतो तेवढं करा, ठीक आहे. नाही तर त्या प्रोसेसमधून तुम्हाला इझिली समजून जाईल की तुम्हाला काय आवडते. ती प्रोसेसही करू आपण जमलं तर 3 दिवसामध्ये. ठीक आहे. चला, लिहिलं का तुम्ही 5 गोष्टी? त्याच्यामध्ये बघा 1 नंबरवर काय, 2 नंबरवर काय, 3 नंबरवर काय. ठीक आहे. जे 1 नंबरवर आहे त्याला साईडला लिहून ठेवा सध्या. ओके. म्हणजे ते आहे तुमचा टॉपिक, त्याला तुम्ही कोर्सचा टॉपिक बनवू शकता. ओके, तुमच्या कोर्सचा टॉपिक बनवू शकता. दुसरा मुद्दा हा आहे की समजा आता तो विषय असा आहे की त्याची गरजच नाही आहे लोकांना, तर मग त्या केसमध्ये काय कराल, तर त्या केसमध्ये अशी एखादी गोष्ट बघा की ज्याची गरज आहे लोकांना. राईट. तुम्ही पॅरेंट्स असाल तर तुम्ही मुलांना कसं वागवायचं हे शिकवू शकता, कारण की तुम्ही ते केलेलं आहे ऑलरेडी. अशी एखादी गोष्ट शोधा की जे तुम्ही केलेली आहे. समजा तुम्ही एखाद्या बँकेमध्ये 15 वर्ष काम केलं, तर तुम्हाला माहित आहे की बँकेचे रूल्स काय असतात, पैसे कसे सेव्हिंग करायचे, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं. तर तुम्ही एक फायनान्शियल फ्रीडम कोच होऊ शकता जर का तुम्ही थोडेसे एफर्ट्स घेतले तर. तुम्हाला त्या गोष्टीचं 100% नॉलेज नाही आहे, पण काही पर्सेंट आहे, आणि काही पर्सेंट नॉलेज तुम्ही घेऊ शकता. आता ते नॉलेज कुठून घ्यायचं हे आपण बोलू आणि मग आपण पुढे जाऊ. बघा, एक विषय तुम्ही डिसाईड केला. फॉर एक्झाम्पल, मी माझं पुन्हा व्हाईट बोर्ड ओपन करतो सर्वांसमोर. आय होप यू आर गेटिंग सम व्हॅल्यू आउट ऑफ दिस सेशन. येस नो गाईज इन द चॅट बॉक्स. अशी आशा करतो की या 2 तासाच्या सेशनमध्ये तुम्हाला काहीतरी
एक्स्ट्रा शिकायला मिळत आहे? येस नो इन द चॅट बॉक्स. प्लीज टाईप येस नो इन द चॅट बॉक्स. ओके. समजा तुम्हाला एका पर्टिक्युलर गोष्टीचं नॉलेज घ्यायचं आहे. सो व्हॉट आर द मीडियम? कोणते कोणते मीडियम आहेत बघा. ह्या गोष्टी युट्यूबवर व्हिडिओज अवेलेबल आहेत, तिथून तुम्ही नॉलेज घेऊ शकता. ठीक आहे, खूप सारे व्हिडिओज असतात. नंबर 2 काय आहे? बुक्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, इथून तुम्ही नॉलेज घेऊ शकता. राईट. काही कोर्सेस अवेलेबल आहेत, ते कोर्सेस तुम्ही परचेस करू शकता 2,000, 3,000, 5,000चे. युडेमी नावाची एक साईट आहे, युडेमी. या युडेमीवर जाऊन तुम्ही तसे कोर्सेस घेऊ शकता. ठीक आहे. आणि नंबर 4 काय आहे, की तुम्ही एखादा कोच बघून त्याच्याकडून ट्रेनिंग घेऊ शकता. तुम्हाला जर एखाद्या विषयामध्ये पारंगत व्हायचं असेल तर. समजा आता एक महिला आहे आणि तिला असं वाटते की मला कुकिंग मध्ये इंटरेस्ट आहे, पण मला कुकिंग ही शिकवायची आहे लोकांना. माझी एक स्टुडंट आहे, दाखवतो मी तुम्हाला 5 मिनिटामध्ये. आता मी तुम्हाला एक स्टुडंट दाखवला शेतकरी. एक स्टुडंट अशी आहे की जी कुकिंग करून त्याने 6,500-7,000 सबस्क्रायबर केले आतापर्यंत. आता समजा एखादी महिला आहे, तिला असं वाटतं की मी कुकिंग केलं पाहिजे. प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकते. ओके, मी मॅक्सिमम एक्झाम्पल जे झालेले आहे ते देतो. तर तिला माहित आहे की मला काही गोष्टी येतात, काही गोष्टी येत नाही. तिने मॅक्सिमम व्हिडिओ पाहू शकते कुकिंगचे. राईट. तिथून ती शिकू शकते, काही नवीन आयटम करून बघू शकते आपल्या घरी. कुकिंगचे काही पुस्तकं अवेलेबल असतील, ते पुस्तकं आणून विकत घेऊ शकते, त्याचा अभ्यास करू शकते. काही कोर्सेस असतील अवेलेबल, ते कोर्सेस करू शकते 1, 2, 3 महिन्यामध्ये. ओके. एवढं जरी तिने केलं पुढचे 3 महिने, 90 दिवस, काय वाटते तुम्हाला आज जिथं आहे ही लेडी, तिथून ते 4 पावलं पुढे जाईल का हो? येस नो. आज जिथं आहे तिथून हे 4 पावलं पुढे जाईल का या 90 दिवसानंतर? सांगा बरं, येस नो इन द चॅट बॉक्स. या 90 दिवसापर्यंत ही जी लेडी आहे, ही अजून 100 लेडीजला किंवा 200 लेडीजला शिकवू शकेल एवढी हुशार होईल का ही लेडीज? किंवा हा व्यक्ती जो कोणी असेल, हा एवढा हुशार होईल का? येस, होऊ शकतो. कारण की त्यांनी 90 डेज स्वतःवर एफर्ट्स घेतले, त्यांनी मेहनत केली. दिस इज व्हॉट इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. 7 दिवसामध्ये, 7 दिवसाच्या ट्रेनर कोर्समध्ये किंवा 3 दिवसाच्या ट्रेनर कोर्समध्ये काही होत नसते. एक लक्षात घ्या. याच्यामध्ये फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होतात, गोष्टी क्लिअर होतात, काय करायचं आहे ते समजते. पण ऍक्च्युअली करण्यासाठी तुम्हाला 30 ते 90 दिवसाचा वेळ स्वतःवर द्यावं लागेल. एकदा तरी लाईफमध्ये, एकदा तरी, एकदा 90 दिवस द्या, मग आयुष्यभर वेळ द्यायची गरज नाही. बट यू हॅव टू इन्व्हेस्ट दिस टाइम. 2019 ते 20च्या दरम्यान मी या कश्मकशमध्ये अडकलो होतो. मला हेच समजत नव्हतं की माझ्या लाईफमध्ये सक्सेस का नाही येते. की मला हे तर करायचं आहे, मला पैसे तर कमवायचे, पण मी का बरं ते गोष्टी अचीव करू शकत नाहीये. मग त्याचं कारण मला एक दिवस मिळालं. माझे एक गुरु मला मिळाले, त्यांनी मला सांगितलं की 90 दिवस एका माणसासोबत राहा. मी काय करत होतो, आज 15 दिवस याचा कोर्स केला, मग 15 दिवस त्याचे व्हिडिओ बघितले, मग 15 दिवस संदीप माहेश्वरीचे व्हिडिओ बघितले, मग 15 दिवस दुसरं काही केलं, मग 15 दिवस कोणाचा कोर्स जॉईन केला. मग अरे यार इथं होत नाही, अरे यार, पेशन्स नव्हते माझ्यामध्ये. पण मग मी थकलो, अक्षरशः थकलो मी 2020च्या मार्च-एप्रिलमध्ये. कारण मी जवळजवळ 7.5-8 लाख रुपये इन्व्हेस्ट करून बसलो होतो 2011 ते 2018च्या दरम्यान, शिक्षणावर फक्त, की हे करू दे, हा कोर्स, तो कोर्स. मी थकलो, म्हटलं यार कुछ नाही होने वाला अभी. मग त्या माणसाने मला सांगितलं की 90 दिवस एका माणसासोबत राहा. मी एका माणसासोबत राहिलो 90 दिवस. अँड देन लाईफ चेंजेस. तिथून शिफ्ट आला माझ्या लाईफमध्ये आणि तिथून गोष्टी चांगल्या झाल्या. सो तेच मी सर्वांना सांगत असतो की 90 दिवस कोणीतरी एक माणूस, एक मेंटॉर पकडा आणि तो जसं सांगतो तसं काम करा. तो कोणी असू शकतो, असं नाही म्हणत मी की माझ्यासोबत काम करा. कोणीही एक माणूस पकडा फॉर 90 डेज, नेक्स्ट 90 डेज. बिलकुल डायव्हर्ट नाही व्हायचं 90 दिवस. कोणी जर म्हटलं की 10 करोड कमवून दे, तरी डायव्हर्ट नाही व्हायचं. ते 90 दिवस फक्त त्या एकाच माणसावर फोकस करा, एका विषयावर फोकस करा, अँड यू कॅन सी द चेंजेस इन युअर लाईफ. ओके. नाव नेक्स्ट. इज इट क्लिअर एव्हरीवन? ओके, गुड. सो आता याच्या पुढे आपण 15 मिनिट पण Q&A घेणार आहे, पण एक छोटासा टॉपिक आपला बाकी आहे. सो फाइंड आउट युअर कोर्स टॉपिक, हे झालं. फाइंड आउट नेम फॉर युअर कोर्स. बघा, कोर्सचं नाव शोधताना फार इम्पॉर्टंट आहे. याची शीट आहे आपल्याकडे, एक ईबुक आहे, ते मी सर्वांना तुम्हाला एका ग्रुपमध्ये देणार आहे. सर्व लोक या ग्रुपमध्ये आहेत का हो? 3 डेजच्या येस नो इन द चॅट बॉक्स सांगा बरं पटकन मला. सर्व लोक या ग्रुपमध्ये आहात का? जर का तुम्ही या ग्रुपमध्ये नसाल, मी एक लिंक शेअर करतो ग्रुपची, कारण की तुम्ही मिस नाही करावं ह्या गोष्टी, असं मला वाटते. तुम्ही एवढे 2 तास माझ्यासोबत आहे, तर तुम्हाला सर्व गोष्टी मिळायला पाहिजे असं मला वाटते. म्हणून जर का तुम्ही या ग्रुपमध्ये नसाल, तुम्ही एका ग्रुपची लिंक शेअर करतो,
तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक PDF देणार आहे. त्या PDF मध्ये तुम्हाला समजेल की कोर्सचं नाव कसं डिसाईड करायचं. हा ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्ही असाल तर चांगली गोष्ट आहे, पुन्हा जॉईन करायची गरज नाही. नसाल तर एकदा क्लिक करून बघून घ्या की तुम्ही जॉईन आहात की नाही त्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. ओके. सो PDF मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे की तुम्ही कोर्सचं नाव कसं डिसाईड करणार, तुमचं कोर्सचं नाव किंवा तुमची जी कन्सल्टेशन सिस्टम राहील त्याचं नाव. ओके. लक्ष देऊन ऐका इथं, आता 2 मिनिटांमध्ये सांगतो. आज तुम्ही जो कोर्स अटेंड करता, या कोर्सचं नाव काय आहे? बिकम अ डिजिटल कोच असं नाव आहे या प्रोग्रामचं माझ्या, जो तुम्ही अटेंड करताय आता. बरोबर आहे. किती अक्षर आहे याच्यामध्ये? 1 2 3. ठीक आहे. हे ए याला आपण पकडत नाही. ओके. सो 1 2 3 अक्षर आहे. म्हणजे तुमच्या कोर्सचं नाव काय असलं पाहिजे माहिती आहे का? 3 वर्ड्स मध्ये असलं पाहिजे, मॅक्सिमम 3 वर्ड्स. 4ही असू शकते, पण 3 वर्ड्स मध्ये असलं तर ते कॅची होते. काय होते? कॅची होते. राईट. जसं की, आणि ह्याच्यासाठी काय तुम्ही याच्या शेवटी काय करू शकता? एक्सपर्ट किंवा असे शब्द वापरू शकता. स्पेशालिस्ट. ओके. असे शब्द वापरू शकता. तर याचा एक आपल्याकडे PDF आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कोणते 3 वर्ड वापरले पाहिजे. ठीक आहे. सो इथं पहिला वर्ड, दुसरा वर्ड, तिसरा वर्ड. ओके. तर ते तुम्हाला एक PDF मी आज रात्री देईल तुमच्या ग्रुपवर. जसं सेशन संपलं तसं तुमच्या ग्रुपवर येईल. ते PDF तुम्ही सर्वांनी वाचायचं आहे. ओके. 4 पेजचं PDF आहे ते. त्या PDF मध्ये तुम्हाला सर्व समजेल की कोर्सला नाव कसं द्यायचं आहे. फक्त एक बेसिक रूल लक्षात ठेवा. कोर्सचं जे नाव आहे ना तुमचं, हे 3 किंवा 4 वर्ड मध्ये असलं पाहिजे, नॉट मोर दॅन दॅट. ओके. असं नसलं पाहिजे हाऊ टू अचीव 1 करोड इन इझी वे. हे खूप मोठं झालं. ठीक आहे. याच्यापेक्षा काय असलं पाहिजे कोर्सचं नाव? बिकम अ करोडपती. राईट. एक्झाम्पल असं असलं पाहिजे. याला म्हणतात 3 वर्ड्स नेम. क्लिअर? ओके. हा. आता एखादा एखादा व्यक्ती असा आहे की जो स्ट्रेस रिलीफ करायचे कोर्सेस घेतो, तो काय नाव देऊ शकतो? लिव्ह अ स्ट्रेस फ्री लाईफ. किती वर्ड आहेत? 1 2 3 4. बस 3 ते 4 वर्ड मध्ये. राईट. असे नावं जेव्हा तुम्ही क्रिएट करता तुमच्या कोर्सेससाठी, तेव्हा तुमचे कोर्सेस लक्षात राहतात लोकांच्या. राईट. आणि ते लोकांना लवकर अपील होतात. ठीक आहे. तर कोर्सचं नाव कसं बनवतो आपण, ते पण फार इम्पॉर्टंट आहे. तर याची PDF तुम्हाला मिळेल. ती PDF नक्की वाचा. त्याच्यामध्ये काही अडचण आली तर उद्याच्या सेशनमध्ये तुम्ही मला विचारू शकता. आता आपण पुढच्या पॉईंटवर जाऊ. मजा येत आहे का हे सांगा मला. येस ऑर नो? मजा येत आहे? ओके. आता पुढचा पॉईंट जो आहे आपला, तो आहे क्रिएटिंग ETR. आता ETRचा अर्थ काय आहे? ई म्हणजे आहे अर्निंग, T म्हणजे आहे द, आणि R म्हणजे आहे राईट. ETRचा अर्थ काय हे समजून घ्या. जेव्हा कधी तुम्ही लोकांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करता, लोकांना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करता, लोकांना काहीतरी गाईड करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक प्रश्न येणार आहे. तो प्रश्न काय असतो? की बाबा रे, तू मला हे सांगत आहे, तू काय केलं आहे तुझ्या लाईफमध्ये? जसं की मी आजचं सेशन चालू व्हायच्या आधीच तुम्हाला माझे रिझल्ट दाखवले की माझ्या स्टुडंटनी काय केलं. मी माझे रिझल्ट दाखवले की मी काय केलं. हे फार इम्पॉर्टंट. याला म्हणतात ETR, अर्न द राईट. काय म्हणतात याला? अर्न द राईट. तर याचा एक सेंटेन्स आहे, जे सेंटेन्स मी तुम्हाला कॉपी करून देणार आहे. ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही काय करायचं आहे बघा, इथे लक्ष द्या. इथे जिथे लिहिलेलं आहे की हाय आय एम, इथे तुमचं नाव टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल दीपक आय एम दीपक एक्झाम्पल, अँड आय एम हिअर टू हेल्प. म्हणजे तुम्ही कोणाला मदत करता? आय एम हिअर टू हेल्प ओव्हरवेट पीपल. म्हणजे जे ऑडियन्स आहे तुमची ते टाकायची तुम्हाला. ओव्हरवेट पीपल टू अचीव देअर स्पेसिफिक वेट एक्झाम्पल समजा, किंवा डिझायर्ड वेट युझिंग माय अल्ट्रा वेट मेथड इन जस्ट 30 days. आता समजा एखादा व्यक्ती आहे की जो स्ट्रेस फ्री लाईफ कशी जगायची याचा कोर्स घेतो, तर तो व्यक्ती कसा बोलेल किंवा काय बोलेल? हाय, आय एम मनोज अँड आय एम हिअर टू हेल्प IT प्रोफेशनल्स किंवा वर्किंग प्रोफेशनल्स टू अचीव अ स्ट्रेस फ्री लाईफ युझिंग माय अल्ट्रा स्ट्रेस
फ्री मेथड, म्हणजे ते मेथडचं नाव जे काय असेल ते, इन जस्ट 30 days. तर असं तुम्ही ETR बनवू शकता. आता मी काय म्हणेल, हाय, आय एम सागर गारवे अँड आय एम हिअर टू हेल्प every individual to earn 1 lakh to 10 lakh rupees per month using their knowledge and expertise by my boot camp method. हे झालं अर्निंग राईट. ओके, तर हे तुम्हाला प्रत्येकाचं आपापलं तयार करायचं आहे. हे का तयार करायचं आहे सांगा बरं. कारण हे तुम्ही तुमच्या फेसबुकला, तुमच्या वेबसाईटवर, तुमच्या प्रत्येक ठिकाणी हे अपडेट कराल. ही तुमची आयडेंटिटी आहे. मी म्हटलं तुम्हाला क्रिएट युअर आयडेंटिटी, हे तुमची आयडेंटिटी आहे. एका वाक्यात तुमची आयडेंटिटी आहे की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणाला मदत करता आणि त्यांनी काय होते. सिंपल. समजलं काय. तर हे सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. जसं मी तुमच्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला देणार आहे. तर इथे तुम्हाला हे तुम्हाला आज रात्री तयार करायचं आहे. हे तुमचं होमवर्क आहे. करणार का तुम्ही हे होमवर्क. येस ना. चुकलं तरी चालेल. आज रात्री कोमल मॅडम जे आहेत ते ग्रुप आपला ओपन करतील, माझे टीम मेंबर, आणि सर्व लोक आपापलं ETR जे आहे ते ग्रुपमध्ये टाकतील. जर का तुमचं ETR चुकलं तर मी त्याला दुरुस्त करेल, चांगलं व्यवस्थित करेल आणि तुम्हाला परत पाठवेल ग्रुपवरच. याने काय होईल, तुमचं ETR रेडी होईल. ETR म्हणजे अर्न द राईट. किती लोक हे करतील, टाईप मी इन द चॅट बॉक्स. 1-2च लोक आहेत की जे करणार आहेत. व्हेरी गुड. ठीक आहे, तुमची इच्छा, पण केलं तुम्ही तर तुमचा फायदा होईल. ठीक आहे. ETR तुमचं तुम्ही तयार केलं पाहिजे. ठीक आहे. आता नंतरचा जो विषय आपला तो आहे फाइंडिंग स्पेसिफिक ऑडियन्स. तुम्ही समजा एक्झाम्पल कोर्स तयार केला, समजा तुम्हाला आता सगळं रेडी आहे तुमचं, तुम्हाला सर्व माहिती आहे की काय शिकवायचं आहे, कसं शिकवायचं आहे, काय सांगायचं आहे, पण त्याच्यासाठी ऑडियन्स कसा फाइंड आउट कराल, स्पेसिफिक ऑडियन्स कसा शोधाल आपण, आणि कसा शोधू शकतो. त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आहे की तुमचे एक विषय डिसाईड व्हायला पाहिजे. विषय डिसाईड झाला त्यानंतर तुम्हाला मार्केट रिसर्च करावं लागेल की तुम्ही जो विषय शिकवता असे शिकवणारे किती लोक आहेत मार्केटमध्ये. बरं, ते शिकवणारे आहेत पण ते ऑनलाईन शिकवतात की ऑफलाईन शिकवतात हे बघावं लागेल तुम्हाला. आणि ऑनलाईन जर का ते शिकवतात तर ते कोणत्या लोकांना टार्गेट करतात हे कसं शोधायचं फेसबुकवर, हे तुम्हाला मी उद्या सांगेन. फेसबुकवर कसं शोधायचं की तुमचा कॉम्पिटिटर कोणती ऍड लावतो, कशी ऍड लावतो, त्याचे क्रिएटिव्ह कसे असतात, तो कसे व्हिडिओ बनवतो, आणि सेम टू सेम तुम्ही पण करू शकता किंवा त्याच्यापेक्षा बेटर तुम्ही करू शकता. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्हाला तुमचा कस्टमर अवतार तयार करायचा. कस्टमर अवतारचं मिनिंग काय आहे की तुमच्या कस्टमरची एज किती असेल, तो लँग्वेज काय कोणती वापरतो, तो कुठे राहतो, हे सर्व तुम्हाला तयार करायचं आहे. हे आपण उद्या शिकणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आयडेंटिफाय स्पेसिफिक नीड अँड पेन पॉइंट्स. आता माझा जो कस्टमर आहे, आज तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात, तुमची नीड काय आहे. तुम्हाला एक तर तुमचा जो एक्झिस्टिंग कोचिंग बिझनेस आहे तो ऑनलाईन घेऊन जायचा आहे, हे नीड आहे. नंबर 2, एक तर तुम्ही ऑनलाईन कोचिंग करत असाल, तुम्हाला तुमचे रेव्हेन्यू वाढवायचे आहे, नंबर 2. आणि नंबर 3 काय आहे की जर का काही अशी लोक असतील की जे कम्प्लिटली न्यू आहेत, त्यांना कोच व्हायचं आहे. तर तुमच्या कस्टमरची काय नीड आहे आणि त्यांचा काय पेन पॉईंट, म्हणजे ते गरज काय आहे त्यांची आणि ते का नाही करू शकत आहे, ते ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहित करायच्या. त्याला म्हणतात फाइंडिंग स्पेसिफिक ऑडियन्स. कारण जेव्हा हे तुम्हाला माहित असेल तेव्हाच तुम्ही त्यांना परफेक्ट सोल्युशन देऊ शकाल ना. येस ऑर नो. येस ऑर नो इन द चॅट बॉक्स एव्हरीवन. जेव्हा तुम्हाला तुमच्या कस्टमरची गरज आणि अडचण ह्या दोन्ही गोष्टी माहित असतील तेव्हा तुम्ही त्यांना परफेक्ट सोल्युशन देऊ शकाल. कीवर्ड रिसर्च, हे तुम्हाला मी उद्या शिकवेल कीवर्ड रिसर्च कसं करायचं. सर्वे युअर ऑडियन्स इफ पॉसिबल. जर का तुम्हाला शक्य असलं तुमच्या ऑडियन्सचा सर्वे करायला. ऑडियन्सचा सर्वे कसा करू शकतो आपण, तुम्हाला सिंपल सांगतो. आज मी हे 3 दिवसात सेशन तुमच्यासाठी घेत आहे. असे मी बरेचसे फ्रेश सेशन घेतो फ्रीमध्ये, 6-6 दिवसाचे, 5-5 दिवसाचे. तेव्हा मी सर्वे करतो की तुम्हाला काय अडचण आहे, तुम्ही काय करू शकत नाही आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कुठं प्रॉब्लेम जात आहे. तर हा सर्वे असतो माझा. मी प्रश्न विचारतो ना, तुम्ही कुठल्या सिटीमधून आले, तुम्ही काय करता. तर ह्याच्यात मला हे समजते की कुठल्या कुठल्या सिटीतले लोक माझ्या प्रोग्राममध्ये इंटरेस्टेड आहेत. नंबर 1 हे मला समजते. नंबर 2, तुम्ही जेव्हा प्रोफेशन सांगता तेव्हा मला हे समजते की कुठल्या कुठल्या प्रोफेशनवाले लोक माझ्या प्रोग्राममध्ये इंटरेस्टेड आहेत. म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा मी फेसबुक ऍड लावतो तेव्हा त्या फेसबुक ऍड मध्ये मी स्पेसिफिक ते लोकेशन, म्हणजे ते गाव, ते सिटी सिलेक्ट करतो आणि तसे लोक सिलेक्ट करतो की टीचर लोक जर माझ्या प्रोग्राममध्ये जास्त येत असतील तर मी टीचर सिलेक्ट करतो. महिला येत असतील माझ्या प्रोग्राममध्ये जास्त तर मी फिमेल सिलेक्ट करतो. आर यू गेटिंग माय पॉईंट. गेटिंग माय पॉईंट. काही लोकांना आता असं वाटत असेल जे स्टार्टिंग पासून आतापर्यंत आहे की अरे यार शुरुआत तो कुछ और ही थी, अब तो बहुत खतरनाक सिखा रहे सर. राईट. असंच असते. शेवटचा जो 1-1.5 तास असते तो फार इम्पॉर्टंट असते. तशाच प्रकारे शेवटचा जो दिवस असते तो पण इम्पॉर्टंट असते. सो डू नॉट मिस युअर क्लास. उद्याचा आणि परवाचा बिलकुल मिस करू नका, कारण की फार इम्पॉर्टंट गोष्टी शिकणार आहात. राईट.
ओके, नेक्स्ट पुढे जाऊ आपण. सो सर्वे युअर ऑडियन्स झालं. त्यानंतर अनालाइज कॉम्पिटिटर ऑडियन्स. तुमचा जो कॉम्पिटिटर आहे किंवा तुमच्यासारखं काम करणारा जो व्यक्ती आहे मार्केटमध्ये, त्याच्या ऑडियन्सला कसं अनालाइज करणार आपण, त्याच्यासाठी पण एक टेक्निक आहे. ते मी तुम्हाला जमलं तर उद्या सांगेल, मी नक्की सांगत नाही. जर वेळ असला तर मी उद्या तुम्हाला नक्की सांगेल. ठीक आहे. त्यानंतर आहे टेलर युअर कोर्स कंटेंट. म्हणजे तुमचं कोर्स कंटेंट जे आहे त्याचा एक ट्राय करून बघणे, ते प्रयत्न करून बघणे की ते ऍक्च्युअल मध्ये मार्केटमध्ये चालते की नाही. त्यासाठी एक डेमो क्लास आम्ही क्रिएट करून देत असतो लोकांना, जे आमचे स्टुडंट असतात त्यांना, की एक डेमो क्लास घ्या, की हे बघा की लोक ऍक्सेप्ट करतात की नाही. आणि जर ऍक्सेप्ट केलं तर आफ्टर दॅट देन यू कॅन कम अप विथ युअर कोर्स. म्हणजे आधीच तुम्ही खर्च किंवा एफर्ट्स लावू नका. पहिले तुम्ही डेमो क्लास घ्या, बघा की लोक रिस्पॉन्ड करतात का, अँड देन यू कम अप विथ द फुल कोर्स. ओके, त्याला म्हणतात ट्रेलर युअर कोर्स कंटेंट. आणि त्यानंतर आहे आस्क फॉर फीडबॅक. जेव्हा तुम्ही कोर्स घेता, आता मी तुम्हाला विचारत आहे ना, मी 1 तास झाल्यावर तुम्हाला विचारलं कसं वाटत आहे, मी तुम्हाला पुन्हा विचारलं मजा येत आहे का, का विचारत आहे मी तुम्हाला, आय एम टेकिंग युअर फीडबॅक, की खरोखर मी जेव्हा सेशन घेतो तेव्हा लोकांना ते आवडते की नाही, की बोर होते लोकांना, की लोकांना आवडते की नाही माझ्या सेशन मध्ये 2 तास बसणं. सो फीडबॅक घेणं पण फार गरजेचं असतं. गेटिंग माय पॉईंट? येस नो एव्हरीवन इन द चॅट बॉक्स? गुड. बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स गाईज, बी ऍक्टिव्ह इन द चॅट बॉक्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे, आता शेवटचं आहे की तुम्हाला होमवर्क काय आहे आजचं. ठीक आहे, ते होमवर्क मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर आपण Q&A घेऊ, प्रश्न उत्तर घेऊ तुमचे काही असतील तर. नसतील तर काय अडचण नाही, आपण तुम्हाला थोडंसं पुढचं सांगून मी थांबेल. आता सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्या कोर्सचं नाव क्रिएट करायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. सर्वात पहिले सर्वांनी स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला आज रात्रीमधून काय काय करायचं आहे, उद्या सायंकाळच्या 8 वाजायच्या आधी तुम्हाला काय काय रेडी करायचं आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्या कोर्सचं नाव रेडी करायचं आहे, की तुम्ही काय नाव ठेवणार. नंबर 2, तुमचा कोर्सचा टॉपिक जो आहे तो तुम्हाला फायनल करायचा आहे. टॉपिक फायनल कराल तर नाव ऑटोमॅटिक जमेल तुम्हाला. फायनल L2 प्राइस. हे प्राइसचा तुम्ही आज करू नका, हे मी उद्या सांगेल, तर हा पॉईंट सोडून द्या. ठीक आहे. राईट युअर ऑडियन्स. तुमचा ऑडियन्स लिहा. म्हणजे तुम्ही महिलांना शिकवणार की पुरुषांना शिकवणार, त्यांचं वय किती असलं पाहिजे, ते कोणती भाषा बोलले पाहिजे, ते कुठे राहणारे असले पाहिजे, महाराष्ट्रीयन असले पाहिजे की ऑल इंडियाची हिंदी लँग्वेज मध्ये तुम्ही शिकवणार आहात, की मराठीमध्ये शिकवणार आहात, की इंग्रजीमध्ये, हे पण लिहायचं आहे तुम्हाला आज. क्रिएट युअर स्टार कोच बॅच. जो बॅच मी तुम्हाला दाखवलो होता सर्वात आधी स्टार कोचचा, तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपच्या वॉलपेपरवर लावायचा आहे, कारण की तो दिसत राहील तर तुम्ही काहीतरी कराल. तर तो बॅच मी तुम्हाला पाठवणार आहे, कोमल मॅडम पाठवतील तुम्हाला ग्रुपमध्ये. तर तो तुम्हाला बनवायचा आहे. तिथे तुम्हाला खाली तुमचं नाव टाकायचं आहे, जिथं माझं नाव होतं तिथे तुमचं नाव टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर फायनल कोर्स लॉन्च डेट. सर्वांनी आज न चुकता ग्रुपमध्ये हे लिहायचं आहे, की सर मी या तारखेला माझा कोर्स लॉन्च करेल. तुम्ही माझ्यासोबत जुळा, नका जुळू, पण कोर्स लॉन्च करा. कारण जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही तोपर्यंत काहीच बदल होत नाही, लक्षात घ्या. विचार तर खूप करतो आपण. 3 वर्ष झाले, एक माझा मित्र विचार करत आहे की मला कोर्स लॉन्च करा, अजूनही लॉन्च नाही करू शकत. का नाही करू शकत? ऍक्शन नाही, डेडलाईन नाही आहे लाईफमध्ये. डेडलाईन टाका. आज लिहा की या तारखेला सर मी कोर्स लॉन्च करणारच माझा ऑनलाईन, आणि मी अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात पोहोचणार, माझं जे नॉलेज आहे ते घेऊन. घाबरू नका. खूप सारे, मी 600 सबस्क्रायबर असताना लोकांना युट्यूब शिकवलेलं आहे. तर घाबरू नका की तुमच्यापेक्षा हुशार लोक असतील का, ते काय म्हणतील आणि मग ते नाव ठेवतील. डोंट वरी अबाउट इट. लोकांचा विचार करत राहिले तर आयुष्यात मागं राहाल. समजलं? आणि त्यानंतर शेवटची जी स्टेप आहे, एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करायचा आहे तुम्हाला. क्रिएट वन व्हॉट्सअप ग्रुप. का करायचा आहे हा व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट, ते मी तुम्हाला उद्या सांगेल. या व्हॉट्सअप ग्रुपची गंमत मी तुम्हाला उद्या सांगेल. तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला काय करायचा आहे, क्रिएट करायचा आहे. एवढं एवढं तुमचं होमवर्क आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्यातलं फक्त तुम्हाला 3 नंबरची गोष्ट नाही करायची आज, कारण की ते तुम्हाला मी शिकवली नाही, म्हणून 3 नंबरची गोष्ट नाही करायची, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. तर आता आपल्याकडे वेळ आहे थोडासा, म्हणून मी तुम्हाला एक थोडंसं उद्याचा एक टॉपिक सांगतो. बघा, होमवर्क हे करणं का गरजेचं आहे, ह्याचं उत्तर आहे या पुढच्या स्लाइडमध्ये. ह्या मॅडम ज्या आहेत यांचं नाव आहे वैशाली पवार. ह्या मॅडमनी मागचे जे बॅच झाली ना आमची, मागची बॅच, त्या बॅचमध्ये यांनी ऍडमिशन घेतली. डिसेंबर बॅचच्या आहेत ह्या मॅडम. ठीक आहे. डिसेंबर बॅचमध्ये या मॅडमने ऍडमिशन घेतली, आणि पहिल्या महिन्यामध्ये या मॅडमनी 80,000 प्लस अर्निंग केलं. ओनली फर्स्ट मंथ, पहिल्याच महिन्यामध्ये 80,000 प्लस. कसं केलं असेल, का केलं असेल? त्याचं एक मेजर कारण आहे की ह्या मॅडमनी पण हा 3 दिवसाचा क्लास अटेंड केला होता, आणि याला दररोज जे मी सांगायचो ते होमवर्क यांनी केलं.
त्याचं हे मेजर रिझन आहे की यांनी पुढच्या कोर्सला ऍडमिशन घेतली. ऑब्व्हियसली 1 महिना झाले ते माझ्यासोबत शिकत आहेत. त्यांना स्टार कोचवाला अवॉर्डही मिळाला कारण की त्यांनी ₹80,000 अर्निंग केलं होतं ऑलरेडी. ओके, सो दिस इज व्हॉट इज द इफेक्ट ऑफ होमवर्क. त्यामुळे सिरियस राहण्याचा इफेक्ट आहे हा. ह्या मॅडमला तुम्ही फेसबुकवर इंस्टाग्रामवर सर्च करू शकता. टॅरोट वैशाली म्हणून नाव आहे त्यांचं, तुम्हाला ते दिसेल. टॅरो कार्ड शिकवतात हे मॅडम. ओके, एका विद्यार्थ्याला ₹15,000 चार्ज करतात टॅरो कार्ड शिकवायचे. किती? ₹15,000 एका विद्यार्थ्याला. दिस इज व्हॉट इज यू कॅन ऑल्सो डू दिस. ओके, व्हेरी सिम्पल. ओके, आता आपल्याकडे थोडासा वेळ आहे म्हणून थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्हाला काहीतरी दाखवतो. ऍक्च्युली मी उद्या दाखवणार होतो पण आज वेळ आहे म्हणून मी दाखवतो. किती लोकांना बघायचं आहे? मी उद्या पुन्हा सांगेल तुम्हाला, उद्या पुन्हा दाखवेल, पण आज मी तुम्हाला फास्ट मध्ये दाखवतो. काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट दाखवतो. ठीक आहे, आणि मग आपण प्रश्न उत्तर घेऊ. बघा मित्रांनो, आपण 2 तास, जवळजवळ पावणे 2 तास झाले आपण सोबत आहे. पावणे 2 तास म्हणजे 1 तास 45 मिनिटं झाले आपण एकमेकांच्या सोबत आहे. पण तुम्हाला कदाचित माहित आहे की नाही मला माहित नाही. सो हु आय एम, मी सागर गारवे माझं नाव आहे. कोच आहे एक, मी पब्लिशर आहे आणि ऑथर पण आहे. माझं पब्लिशिंग हाऊस आहे पुण्यामध्ये. मी 2 पुस्तकं लिहिलेली आहे. ती पुस्तकं कोणती ते पण तुम्हाला दाखवतो. 2 लाखापेक्षा जास्त लोकांना मी ट्रेन केलं आतापर्यंत. मी एंटरप्रिन्युअर बाय हार्ट आहे. मी आधी जॉब करायचो, आता फुल टाइम एंटरप्रिन्युअर आहे. 27,000 सबस्क्रायबर युट्यूबला आहे, 33,000 फॉलोअर इंस्टाग्रामवर आहे. पण हे कधी कमी होऊ शकते, तो काही मुद्दा नाही आहे. पण मुद्दा हा आहे की इथपर्यंत कसा आलो हे मला तुम्हाला 5 ते 10 मिनिटात सांगायचं आहे. उद्या आपण याच्यावर डिटेलमध्ये बोलू, पण मी तुम्हाला 5 ते 10 मिनिटामध्ये सांगतो की कसं झालं हे. मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की आय वॉज ऑल्सो झिरो. आज तुम्ही ज्या स्टेजवर आहात, कदाचित कदाचित मी पण त्या स्टेजवर होतो कधीतरी. पण एकाच गोष्टीने इथपर्यंत आणलं, ते म्हणजे आहे जिद्द आणि स्वतःवर विश्वास. दॅट्स ऑल. पण अजूनही पुढे जायचं आहे बरं का. अजून काय आपण खूप काही अचीव्ह नाही केलेलं आहे. अजून खूप काही अचीव्ह करायचं आहे लाईफमध्ये. अजून खूप पुढे जायचं आहे. तर हे 2 पुस्तक लिहिलेले आहे मी. हे दोन्ही पुस्तकं बेस्ट सेलर आहे, अमेझॉनला आहे, तुम्ही बघू शकता. कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर का ग्रेट बनायचं आहे, ग्रेट व्हायचं आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्यामधला गुड जो आहे ना, गुड, याला तुम्हाला संपवावं लागेल. डिस्ट्रॉय गुड टू बिकम ग्रेट. बरेच लोकांना एक गोष्ट आली की त्यांना असं वाटतं अरे ये बहुत कुछ है. अरे उसको जब तक तू खत्म नहीं करेगा मेरे भाई, तू आगे नहीं बढ़ेगा. तुला जर असं वाटलं की 1 लाख कमवले, अरे बहुत बहुत आहे 1 लाख रुपये, तर तू 10 लाखावर कधीच नाही जाऊ शकत. तुला 10 लाख वर जाण्यासाठी तुला त्या 1 लाखाचा गर्व सोडावा लागेल. तुला 1 करोडवर जाण्यासाठी त्या 10 लाखाचा गर्व सोडावा लागेल. काहीतरी नवीन स्किल शिकावं लागेल. ओके, सो दिस इज हाऊ आय स्टार्टेड माय जर्नी. एक लाकडाची खुर्ची, एक खोका आणि एक लॅपटॉप, अशी सुरुवात केली होती. 10 15 20 लोक येऊन बसायचे, ₹1000 वगैरे मी घ्यायचो. हा फुटलेला मोबाईल होता, इथून मी सुरुवात केली. नंतर मी सेटअप थोडासा असा केला, थोडासा अजून चांगला केला. ओके, आणि आता जो माझा सेटअप आहे तुमच्या समोर आहे. मराठी सेलिब्रिटी असू द्या, मोठे मोठे इंटरनॅशनल स्पीकर असू द्या, या सर्वांशी मी भेटत असतो, या सर्वांशी माझं बोलणं चालू असते. हे मराठी किड्याचे हे सर्व लोक तुम्ही ओळखत असाल तोंडानी यांना. हे तानाजी मूवीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा यांनी रोल केला होता, राईट. ह्या भार्गवी चिरमुले मॅडम आहेत, आमच्या लास्ट इव्हेंटला आल्या होत्या. ही माझी मिसेस आहे. ओके, त्यांच्याशी बोलताना त्यांना मग गिफ्ट केलं तेव्हाच आहे. आता या इव्हेंटमध्ये ह्या तनाज इराणी आल्या होत्या. ओके, तुम्ही बघू शकता, बॉलिवूड सेलिब्रिटी. पण हे सर्व काही आहे ना, हे आधी असं नव्हतं बरं का. त्यांना अवॉर्ड दिला आपण यावेळेस स्टार कोच, कारण की स्वतः त्या सुद्धा एक लाईफ कोच आहेत, त्यांना सुद्धा आपण अवॉर्ड दिला. बट दिस वॉज नॉट लाईक दिस बिफोर. 2018 मध्ये बाईक घेऊन फिरणारा पोरगा आज मर्सिडीज ई क्लास मध्ये फिरतोय 2023 मध्ये. हाऊ दिस इज पॉसिबल? इट इज जस्ट बिकॉज ऑफ 2 थिंग्स. वन, यू शुड बिलीव्ह इन युअर सेल्फ फर्स्ट. स्वतःवर विश्वास ठेवा. नंबर 2, जिद्द ठेवा की हे करायचं. दॅट्स ऑल. ओके, त्याच्यासाठी मी ही स्टोरी नेहमी सांगत असतो की उद्या याच्यावर आपण डिटेल बोलू, पण नेहमी सांगत असतो की अशक्य काहीच नाहीये. मी लोकांना हे पण सांगतो की माझी मर्सिडीज पाहून माझा कोर्स घेऊ नका. असं नका समजू की मी घेतली तर तुम्ही पण घेऊन घ्याल. 100% घ्याल तुम्ही, नवीन घ्या तुम्ही, माझं तर म्हणणं आहे. पण मेहनत करायची तयारी असेल तर. ओके, असं नका समजू की अरे सर तुमच्या जवळ आलो तर होऊन जाईल माझं काम. नाही नाही नाही. मी आधीच माझ्या पहिल्या 3 स्लाइड मध्ये, 4 स्लाइड मध्ये सांगितलं की तुम्ही किती एफर्ट्स घेता. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढं क्लिअर कोणताच कोच आणि कोणताच मेंटर तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये नाही बोलणार आणि सांगणारही नाही. मी एवढं क्लिअर बोलतो कारण माझं म्हणणं एकच आहे, मैंने क्या किया ये देख के मेरे पास मत आओ. तुम्हाला जर 3 दिवसात हे रिअलाइज झालं की हा माणूस खरोखर चांगला आहे, ह्याच्याकडे जाऊन आपलं काहीतरी भलं होईल, आणि तुम्ही स्वतः पण तयार आहात, देन कम टू मी. फिर आपको और मुझे कोई नहीं रोक सकता.
पण फक्त काहीतरी डिझायर आहे, इच्छा आहे म्हणून काही करू नका. कारण की तुम्ही 10 दिवस करणार, 20 दिवस करणार, महिनाभर करणार आणि मग सोडून देणार. तसं नसते होत. आज 3 वर्ष झाले डेली काम करतो मी हे, एव्हरी सिंगल डे. माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बघून घ्या, युट्यूबला जाऊन बघून घ्या, तुम्हाला दर 2 दिवसात व्हिडिओ दिसेल तिथे. राईट. एव्हरी वीक सेशन असतात माझे, रोज सेशन असतात माझे. सो दिस इज हाऊ यू हॅव टू वर्क. ऍटलिस्ट तुम्हाला 1 तास ते 2 तास तरी रोजची द्यायची तयारी ठेवावी लागेल. आणि ती तयारी जर तुमची असेल, नो बडी कॅन स्टॉप यू. नो बडी कॅन स्टॉप यू. ओके. सो लास्ट 10 मिनिट्स वी हॅव. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारा, हँड रेस करा, मी तुम्हाला बोलण्याची संधी देतो. हे माझं पुस्तक आहे, माइंडसेट टू लाईफ सेट. हे अमेझॉनला अवेलेबल आहे. तुम्ही हे सर्चही करू शकता आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे विकतही घेऊ शकता. याच्यावर 50% ऑफ चालू आहे सध्या. 799 रुपये याची प्राइस आहे, 699 रुपये. येस, गुगल फॉर्म टाकून द्या कोमल चॅटबॉक्समध्ये. हे 699 याची प्राइस आहे. आता हे 350 रुपयाला काहीतरी अवेलेबल आहे. तुम्ही हे बघू शकता. याच्यामध्ये माझी पूर्ण जर्नी आहे, प्लस माइंडसेट कसा असायला पाहिजे हे पण सांगितलेलं आहे. सोपी इंग्रजी भाषा आहे, तुम्ही वाचू शकाल, तुम्हाला समजेल असं आहे. दुसरं माझं मराठी पुस्तक पुढच्या महिन्यामध्ये येत आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे तुम्ही डिजिटल कोचिंग मधून करोडपती कसे होऊ शकतात. मी माझे पहिले 1 करोड जेव्हा क्रॉस केले डिजिटल कोचिंग मध्ये, त्यानंतर मी ते पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये पूर्ण जर्नी आहे, तुम्ही कसं कोचिंग चालू कराल, कसं करोडपती व्हाल, हे सर्व दिलेलं आहे. ते पण तुम्ही त्याची पण तुम्ही प्री बुकिंग करू शकता, काय अडचण नाही आहे. ते आपण त्याच्यावर उद्या किंवा परवा बोलू. एक गुगल फॉर्म तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये आलेला आहे, सर्वांनी तो गुगल फॉर्म भरायचा आहे. तो गुगल फॉर्म तुम्हाला का भरायचा आहे हे लक्षात घ्या. त्याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण हे आहे की तुम्हाला जे काही बोनसेस आहेत ते तुमच्या व्हॉट्सअपवर येतील, मिळत राहावे, तुमच्या ईमेलवर व्हॉट्सअपवर मिळावे, म्हणून तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, नंबर 1. आणि नंबर 2, जेव्हा हा 3 दिवसाचा क्लास संपून जाईल तेव्हा आमच्याकडून एक कॉल येईल तुम्हाला, ओनली अ सिंगल कॉल और एक मेसेज येईल की आर यू इंटरेस्टेड फॉर अवर नेक्स्ट प्रोग्राम. जर का तुम्ही इंटरेस्टेड असले तुम्ही येस टाईप करायचं, नसले तर तुम्ही नो टाईप करायचं. दॅट्स ऑल. ओके. आय होप आय एम व्हेरी क्लिअर फ्रॉम माय साईड. मी सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर अगदी क्लिअरली मांडलेल्या आहेत आणि अगदी ऑनेस्टली मांडलेल्या आहेत असं मला वाटते. जर का ते असं तुम्हालाही वाटत असेल, जस्ट टाईप येस इन द चॅट बॉक्स. गुगल फॉर्म कोमल मॅडमने दिलेला आहे, तो फॉर्म सर्वांनी भरायचा आहे. फॉर्म भरून झाल्यावर जस्ट टाईप डन इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्समध्ये डन टाईप करा आणि तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. आता येस, तुम्ही हँड रेस करा, प्रश्न विचारा. आजच्या सेशनमध्ये तुम्हाला काहीही अडचण, काहीही प्रश्न पडले असतील तर तुम्ही विचारू शकता. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट आजच्या सेशनमध्ये? रेज युअर हँड इलेक्ट्रॉनिकली. तिथे हँड रेस करायचा एक ऑप्शन असेल तर हँड रेस करा, प्रश्न विचारा काही असतील तर. प्रश्न मनात ठेवून घरी नका जाऊ. उद्या किती लोक मला आज प्रॉमिस करतात की आम्ही उद्या आणि परवा या दोन्ही सेशनमध्ये येऊ? जस्ट टाईप मी इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल आर प्रॉमिसिंग मी की सर मी उद्या पण असेल, परवा पण असेल. उद्या आपण काय शिकणार आहे ते पण तुम्हाला मी थोडक्यात सांगून देतो की उद्या आपण काय काय शिकणार आहे. ओके. सो आपण उद्या शिकणार आहोत, जस्ट अ मिनिट. मी तुम्हाला उद्या काय शिकणार आहे हे ग्रुपवर पाठवतो, ठीक आहे? तसं मी पाठवलेलं आहे आधी, पण मी पुन्हा तुम्हाला ग्रुपवर पाठवतो की उद्या आपण काय काय शिकणार उद्याच्या क्लासमध्ये 8 ते 10 मध्ये. एनी क्वेश्चन्स? कुणाला काय विचारायचं आहे? नाही. ओके. लास्ट 9 मिनिटं आहेत आपल्याकडे. सर्वांनी गुगल फॉर्म भरायचा आहे. गुगल फॉर्म भरून झाला की मला सांगायचं आहे. हा गुगल फॉर्म. येस, थैंक यू थैंक यू. आई होप यू गॉट. सर आपके बुक की पीडीएफ मिल सकती है क्या? नहीं, पीडीएफ नहीं मिल सकती कुशल जी, पीडीएफ नहीं मिल सकती. आपको एक तो अमेजोन से लेना पड़ेगा वो बुक, या तो फिर बस दूसरा कोई ऑप्शन नहीं है. ठीक है. मैं बाकी ई बुक देने वाला हूँ, कुछ ई बुक देने वाला हूँ आपको. ठीक है, तो वो आप पढ़ सकते हो. ठीक है. यस. आई होप कुशल जी आपको हिंदी आप हो तो आपको मराठी सेशन समझ में आया आज का? 4 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. प्लीज फिल द फॉर्म एव्हरीवन. सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. फॉर्म सर्वांनी भरायचा आहे. मला 4 लोकांचं दिसत आहे इथे फक्त. ठीक आहे.
हा फॉर्म तुम्हाला शेअर केला जाईल ग्रुपमध्ये. आय होप कुणाला काही क्वेश्चन नसतील म्हणून कोणी हँड रेस केला नाही. उद्या आणि परवा आपण 8 ते 10 या वेळेत मध्ये भेटू. या आजच्या सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये मिळणार आहे. ज्या लोकांनी संपूर्ण स्टार्ट टू एंड हे सेशन अटेंड केलं त्यांना पुन्हा एकदा माझ्या मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमच्या लाईफ मधला वेळ काढला. पण मी तुम्हाला एक शाश्वती देतो, एक गॅरंटी देतो की हे 3 दिवस खरोखर तुम्हाला असं वाटेल की 6 तास गेले माझे, पण 6 तासात मला खूप काही शिकायला मिळालं. खूप सारा माझा माइंडसेट चेंज झाला, खूप सारे विचार चेंज झाले, खूप साऱ्या गोष्टी नवीन मला माहीत पडल्या. ओके, सो थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही इथं आला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. उद्या आणि परवा आपण याच वेळेला भेटू 8 ते 10. 8 ते 10. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.